ऑन कॅमेरा मला सांगायला आवडेल की रोहित सर असतील किंवा लक्ष्मण सर असतील, या दोघांनी मला सांगितलं की यू शुड मेक युअर फिल्म. की साजिरी त्यावेळेस सायंटिस्ट स्पर्धा करत होती आणि त्यावेळेस ती मला म्हणाली होती की मी नाही करणार फिल्म. आशुतोष गोवारीकर आहेत. म्हणजे मी लहानपणी माझ्याकडे लगानची VHS होती, ती मी जेवण करताना बघत बसायचो. असा माणूस तो माझ्या समोर बसून विचारतो की ह्या स्क्रिप्ट म्हटलं अरे हे वाक्य चांगलं आहे रे, हे अजून काय कसं करता येईल, अजून तू सांग मला कसं म्हणू हे वगैरे. अनेक जणांना हा डाऊट होता की इतकी वर्ष टेलिव्हिजन केलेला माणूस आता फिल्म करतोय, तर टेलिव्हिजनचा इम्पॅक्ट असेल का. मला जास्तीत जास्त हे लक्षात येते की मला इंडस्ट्री व्हॅलिडेशन कमीत कमी लागणार आहे. एक जण आले आणि म्हटले की हे ऐक ना, ते भरतदादा थोडंसं अडखळतायत आणि म्हणजे युअर शुअर ना की ते. म्हणलं अरे युअर शुअर, अरे म्हणलं तू बावळट आहे का माणूस. PNG ज्वेलर्स प्रस्तुत या राऊंड टेबलमध्ये माझ्यासोबत 4 असे दिग्दर्शक आहेत. खरं तर वर्ष संपेपर्यंत ते रूल करतायत, इतके छान चित्रपट त्यांनी आपल्या मराठी सिनेसृष्टीला दिलेत या वर्षात. तर स्वागत करूया ज्यांचा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे, उत्तर या सिनेमाचे दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन. हॅलो, हाय, नमस्कार. त्यानंतर आपल्यासोबत सुबोध खानोलकर आहेत. खरं तर ओळखीचे आहेत ते सगळ्या प्रेक्षकांना. दशावतार हा त्यांचा चित्रपट, फार सुंदर चित्रपट. देन आपल्यासोबत आहे अभिनेता आणि नवोदित दिग्दर्शक शिवराज वायचळ. नमस्कार. कोकण, खरं तर प्रत्येक जण असं म्हणतात की स्वर्गापेक्षा सुंदर कोकण, ज्यांनी एप्रिल मे 99 या चित्रपटातनं दाखवलं. रोहन मापुसकर, नमस्कार. आधी मला या राऊंड टेबलच्या सुरुवातीलाच जाणून घ्यायला आवडेल, तुमच्यासाठी 2025 कसं होतं? कोण सांगा कसं होतं? राऊंड टेबलला अँगलच नाही. मला सगळ्यात पहिले आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की हे एक असं राऊंड टेबल आहे ज्याची सुरुवात मराठी सिनेमानी काय करायला पाहिजे यांनी होत नाही. म्हणजे ही अशी होती की काय चांगलं केलंय त्या लोकांना बोलवून एक काहीतरी आपण त्याचं टोकन घेतोय. म्हणजे थंबनेल बदला नशीब बदलेल, तसं असतं ना की प्रत्येक एक थंबनेल असतं ना म्हणून मागे पडतो मराठी सिनेमा वगैरे. तर ती नोट नाहीये हे मला खूप चांगलं वाटतंय. आणि माझ्यासाठी 2025 हे वर्ष खूपच अमेझिंग वर्ष होतं. याचं कारण भूमिका नाटक माझं आलं आणि आता सिनेमाही आला. पण सिनेमाच्या बाबतीमध्ये रोजचं एक लर्निंग आहे, रोजचा एक प्रवास आहे आणि त्याची खूप मजा येते. कारण दिग्दर्शकाचं काम सिनेमा बनवून संपत नाही हे मला आत्ता कळलं. माझ्यासाठी 2025 जबरदस्त होतं. म्हणजे मागच्या वर्षी आजच्या दिवशी मी कोकणात दशावतारचं शूटिंग करत होतो आणि त्यावेळेला बिलकुल कल्पना नव्हती की 2025 काय घेऊन येणार आहे. कारण पहिलाच पिक्चर होता, प्रोड्यूस करण्याचा पण, दिग्दर्शनाचा पण, आणि त्याच्यामुळे अंदाज नव्हता की काय आपण ज्याच्यात हात घातलाय ते कुठे जाणार आहे, ते काय त्याची व्याप्ती असणार आहे. पण 2025 जानेवारी एंडला आमचं शूट संपलं आणि त्यानंतरचा प्रत्येक महिना हा काहीतरी समृद्ध करत जाणार होता. म्हणजे आमचं पोस्टर किंवा आम्ही नावाची अनाउन्समेंट केली होती कोकणात भराडी देवीच्या उत्सवाच्या वेळेला, फक्त दशावतारातले जे सिनियर कलाकार आहेत त्यांना घेऊन. आणि आम्हाला कुणी मीडिया नको होता त्यावेळेला. म्हणजे आम्ही मीडिया नव्हता, आर्टिस्ट नव्हते, आम्हाला फक्त ज्यांच्यासाठी ह्याची सुरुवात झाली त्यांच्याबरोबर ती मुवमेंट शेअर करायची होती. आणि तेव्हापासून आजच्या क्षणापर्यंत, म्हणजे आज आपण गप्पा मारतोय तोपर्यंत पण दशावतारचं कुठे ना कुठेतरी काहीतरी चालू आहे. अजूनही परदेशात कुठे कुठे फिल्मचे प्रिव्ह्यूज होत आहेत सॅटर्डे संडेला. OTTवर तो आलाय, तो चांगला चालतोय. टेलिव्हिजनला चांगला TRP आला त्याचा. मल्याळम रिलीज झाला, किंवा अजून काही फेस्टिवल्स आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्ससाठी त्याचं नॉमिनेशन आणि हे सगळं प्रोसेस चालू आहे. त्यामुळे समृद्ध करणार आहे खरं तर 2025. मला एक स्वतःची ओळख कदाचित जी आतापर्यंतची होती ती पुसून काहीतरी अजून ऍडिशनल काहीतरी देणारं 2025 होतं. सो आय एम हॅपी. येस. शिवराज, अभिनेता म्हणून तू माहिती आहे सगळ्यांना आणि दिग्दर्शक म्हणून तू आलास समोर. आणि असं नाही की आपला पहिला चित्रपट आहे तर आपण सोप्या विषयात रमूया, असं काही नव्हतं. एक रिअलिस्टिक मुद्दा तू घेऊन आलास आणि तो खूप छान पद्धतीने मांडलास पडद्या, राईट. जेन्युअनली ज्या फर्स्ट असतं ना, 2 गोष्टी असतात, खूप भीती असते किंवा खूप सॉर्टेड असतं, राईट. तुझ्यासाठी काय होतं? भीती होती, सॉर्टेड होतं, आणि या सगळ्याचं संमिश्र 2025? एकतर 2025 खूपच लकी वर्ष म्हणायला लागेल, कारण आम्ही सगळे चांगले मित्र होत आणि आमचे सिनेमे या वर्षात आलेत आणि चांगले चाललेत. याच्याहून भारी काही वाटत नाही. कारण आम्ही एक सिनेमा लिहित होतो रोहनसाठीच 2017-18 मध्ये. तर तेव्हा आम्ही ते लिहित होतो आणि मग तेव्हापासूनची ती मैत्री आहे. आणि क्षितिजदा तर म्हणजे लहानपणापासून मी त्याला ओळखतो. आणि असं काय होतं की
असं असतं ना की एक वर्ष असतं शाळेतलं की ते आपल्याला असं वाटतं 8वी वगैरे की असं वाटतं की 8वी संपूच नाही, इतकी मजा येते ना 8वी की सगळं मला थोडं थोडं कळायला लागलंय आणि थोडी मजा यायला लागली आता की म्हणजे शाळेत मी काय काय करू शकतो याची मजा वाटायला लागली. तर असं हे वर्ष वाटतं की हे संपूच नाही असं वाटतं आणि ते संपलं आता. असं झालं की आता काय पुढच्या वर्षाचं आता टेन्शन, आता भीती वाढली माझी. मी इतकं काळ सॉर्टेड होतो आणि आता मला पुढच्या वर्षीची म्हणून भीती वाढली. एखादा अधिक महिना चालेल. अधिक महिना चालू. ओके येस रोहन सर. बापरे, आता मी फक्त मम म्हणू कारण की या तिघांनी सेमच उत्तर दिलेत. म्हणजे हा प्रत्येकजण खूप चांगले मित्र आहेत आम्ही. मी क्षितिज किंवा आम्ही तर खूप जुने मित्र आहोत, कारण की ह्याचं प्रोडक्शन हाऊस असल्यापासून आम्ही ओळखतो. आम्ही एक त्याला आठवत असेल, आम्ही एक दादासाहेब फाळकेंवरती शॉर्ट फिल्म करणार होतो त्यावेळेस आणि राजेश मापुसकर डिरेक्ट करणार होते. 14 साली, तेव्हा आमच्याचं ते सगळं चालू. पण तोच आनंद जो शिवराज म्हणाला की आम्ही चौघही एकत्र ह्या वर्षी लोकांपर्यंत पोहोचलोय. सोबत अजून बरेच जे न्यूकमर डिरेक्टर आहेत, विजय पण आहे की अजून बरेच, नुपूर आहे बोरा, त्याची 3 पायांची घोडा, रोहन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या आणि ह्या सगळ्या सिनेमांचा वेगळा विषय, वेगळा स्वतःचा एक ऑरा घेत 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 तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचलाय. येस, डेफिनेटली त्याच्यामध्ये मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट होतं आणि तो भाग त्यांच्या पद्धतीत प्रत्येकाने अनुभवला, केला. पण मला असं वाटतं की 2025नी मला काय केलं तर कास्टिंग डिरेक्टर डिरेक्टर जवळजवळ 8 दिग्दर्शक आहेत ज्यांचा डेब्यू झाला आहे 2025 मध्ये. त्यांना खूप जेव्हा गोष्टी आजूबाजूला येत असतात तेव्हा आपला जो मुद्दा आहे, प्रत्येकजण हेच म्हणतं की स्क्रिप्ट इज द किंग, तीच आहे. आणि ना अशा वेळी कुठेतरी ना आपण बॅकफूटवर पण जाऊ शकतो किंवा दोनदा विचार येऊ शकतो की मी आत्ता हा मुद्दा घेऊन येऊ का समोर, किंवा आत्ता जर मी हा चित्रपट घेऊन आलो तर कितपत जस्टिस मिळायला जाईल. कारण जे तुम्ही चौघंही म्हणालात की स्क्रिप्ट वाईजच सगळेजण सरेंडर होते. जेव्हा तुम्ही ठरवलं की डेब्यू म्हटल्यावर बिलकुल सोपं नाही यार, फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल म्हणतात पण तेच जास्त धडकी भरवणारं असतं. जेव्हा तुमच्या चौघांच्या डोक्यात होतं की नाही याच वर्षी मी उतरतो, ही स्क्रिप्ट घेऊन येतो आणि ही माझी स्टारकास्ट आहे, एका दिग्दर्शकाची अशा वेळेला काय मनस्थिती असते? अरे बापरे. शिवराज. अच्छा, माझ्यावर आलं. म्हणजे एकतर हा विषय करायचा म्हणजे ते आपण होतो ना की एखादं काहीतरी आपल्याला एकदम डोक्यात बसतं आणि झोप लागत नाही 1-4 दिवस. तर ते झालं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट सगळी समजली आणि हा विषय समजला आणि जेव्हा मी त्या शाळेत जाऊन आलो, रात्रशाळेत, तिथं मला झालं की हे मी केलंच पाहिजे. म्हणजे ह्याला पर्यायच नाही. म्हणजे आत्ताचे आणि भरत सरांबरोबर मी आधी नाटकात काम केलेलं आहे 2014मध्ये. ढॅन्टा डॅन नावाचं नाटक होतं आणि तसं वेगळंच नाटक होतं. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या स्टाईलपेक्षा खूप वेगळं नाटक होतं. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक नाटक केलं 102 नॉट आउट असं ते नाटक होतं. तर तेव्हा ते मला बॅकस्टेज म्हणजे विंगेत नंतर म्हणाले होते नाटक संपल्यावर कसं झालं काय झालं, तेव्हा ते म्हणले होते आपण असं करत राहायचं रे वेगळं वेगळं काहीतरी. म्हणजे किती वर्ष आपण तेच करणार, आपण काहीतरी वेगळं करत राहायचं. सो मला ते इतकं डोक्यात बसलं होतं आणि जेव्हा ही फिल्म म्हणजे चालू करायचं मी ओमकारला म्हणलं हा लीड जो माणूस आहे ना हे भरतदादाच असणार आहे, म्हणजे दुसरं कोणीच डोळ्यासमोरच येत नाही. सो मी त्यांना डोळ्यासमोर ठेवून ते लिहायला सुरुवात केली आणि मग ते हळूहळू एक एक पात्र त्याच्यामध्ये इन होत गेलं. त्यामुळे ह्या सगळ्यांना घेऊन फिल्म करायची म्हणजे पहिल्या फिल्मसाठी अजून काय पाहिजे की एक असा नट जो आता सगळं तयार आहे की सगळं काय म्हणतो आपण बोलीवर लावायला, की मी आत्तापर्यंत जे काम करत होतो ते आता सगळं विसरून मी आता काहीतरी भलतंच करणार आहे आणि तो माझ्या इतकाच एक्साइटेड आहे. तर मला असं झालं की ह्यानीच कॉन्फिडन्स येणार आहे, तुम्हाला तुमची टीमच कॉन्फिडन्स देते, असं एकटा माणूस लढायला नाही जाऊ शकत. सो मला वाटतं की तीच गंमत मला पहिली फिल्म म्हणून वाटते की इतकी चांगली लोक सोबत होती ना, तर त्यामुळे ती सिनर्जी ती मग पडद्यावर उतरतेच आपोआप. मग तुम्ही त्याला कोणीच डिनाय करू शकत, म्हणजे प्रत्येक जण याला एग्री करायला. अगदी. आणि सुबोध सर, आधी जे काम झालंय, लिखाण झालंय किंवा मालिकेचं दिग्दर्शन झालंय ते दशावतार, म्हणजे डिमांडिंग आहे दशावतार हा चित्रपट. कल्चरली म्हणा किंवा कास्टिंग वाईज म्हणा खूप डिमांड्स होत्या त्या चित्रपटाच्या. आणि आपला पहिलाच प्रयोग ज्याच्यामध्ये दशावतार किंवा कोकण म्हणा किंवा आपल्या कल्चरल गोष्टी लोकांच्या ना भावना जोडल्या आहेत त्याच्याशी. आपल्या पहिल्याच प्रयोगामध्ये आपण इतका एक मोठा एक्का टाकतोय, राईट? तुमचा कॉन्फिडन्स कोणी बूस्ट केला होता? मी खरं सांगू का की ही प्रोसेस होत असताना ना असं लक्षातच आलं नाही आमच्या सुरुवातीला की आम्ही असं काहीतरी खूप आवाक्या बाहेरचं करायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याची जी प्रोसेस होती ना ती अशी होती की आमच्या कंपनीचं नाव आहे ओशन फिल्म कंपनी, जी 2010 मध्ये फॉर्म झाली. सो त्याचा जरी आम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये असलो तरी आमचं मूळ एम हे
फिल्म कंपनी होतं, ते फिल्म करणं गरजेचं होतं. पण आमच्या डोक्यात असं होतं की जोपर्यंत ती नेसेसिटी होत नाही आपली की ही गोष्ट आम्हाला सांगायचीच आहे, ह्याची नेसेसिटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फिल्म करायची. आणि साधारण 2021च्या सुमारास ज्यावेळेला मला पहिल्यांदा ही जी गोष्ट सुचली आणि ज्यावेळेला मी डिस्कस केलं सुजय आणि ओंकार बरोबर, त्यावेळेला आमचं असं झालं की आता ही गोष्ट सादर करण्यासाठी जे जे लागेल ते तू लिहायला सुरुवात कर, ते कसं उभं करायचं ते आपण ठरवू. त्यामुळे त्याची प्रोसेस ही काहीतरी सक्सेसफुल करायचं या पद्धतीची नव्हती. तर आम्ही ते एकत्र शोधत चाललेलो की हे लिहित असताना अरे मग ह्याचं बजेट काय होईल, मग स्टोरी लिहिली त्यावेळेला बजेट वेगळं वाटलं, मग स्क्रीन प्ले लिहिल्यानंतर वेगळं वाटलं, असं ते आवाक्याच्या बाहेर जात गेलं. पण एवढं नक्की होतं की आपल्याला जसं दिसतंय तसं आणायचा प्रयत्न करूया. आणि मी काही दिग्दर्शन करणार वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं. मी लेखक आहे, मी लिहित होतो. मग असं वाटलं की जे लिहिलंय ते कदाचित मी करणं गरजेचं आहे, कदाचित इतर कोणाला मी तेवढं नीट ते समजावू शकणार नाही, ते म्हणजे लॉस्ट इन ट्रान्सलेशन असतं तसं ते निघून जाईल, काहीतरी त्यात अडचणी येऊ शकेल, किंवा जे मी लहानपणी बसून पाहतोय कोकण किंवा दशावतार वगैरे ते त्या इंटेन्सिटीने कदाचित मला पोहोचवता येईल. म्हणून मग दिग्दर्शन शिकलो. म्हणजे ते काही मला येत होतं किंवा अजूनही येतं असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. तर ते शिकत गेलो. मग त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस जसे एकत्र यायला लागले, कास्टिंग व्हायला लागलं, तसा त्याचा आवाका वाढत गेला. आणि कॉन्फिडन्स म्हटलंच तर कसं असतं अशा वेळेला ना, रोजचा दिवस नवीन असतो. तुमचा एक दिवस कॉन्फिडन्स वाढत असतो, एखाद दिवस कोसळत असतो. म्हणजे मी असं बिलकुल म्हणू शकणार नाही की मी पूर्णपणे कॉन्फिडंट होतो मी काम करत असताना. कारण एक माहिती होतं की आपण एफर्ट्स 100% घेऊ शकतो, ते प्रामाणिकपणे करू शकतो आणि गोष्टी नीट व्हाव्या याचा प्रयत्न करू शकतो. पण फिल्म सेटवरचा किंवा प्री प्रोडक्शनचा किंवा पोस्ट प्रोडक्शनचा प्रत्येक दिवस नवीन चॅलेंजेस घेऊन येतो. रादर आता आपण बघतो की रिलीज नंतरचे पण. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की कॉन्फिडंट म्हणजे मी तरी नाही आहे अजून, तेव्हा पण नव्हतो, आताही नाही. क्षितिज सर, तुमच्याकडनं मला ऐकायला आवडेल की तुमच्यासाठी काय सरेंडर मुद्दा होता की या वर्षी माझा दिग्दर्शित चित्रपट मी आणणार आहे थिएटरमध्ये? नाही, 2-3 गोष्टी होत्या. एकतर मी ह्याच्या आधी हिंदीत जे काम करत होतो ते खूप मोठ्या स्केलचं होतं. म्हणजे सिंघमचं पण चाललं होतं, छावाची मी गाणी लिहित होतो. पण मला कुठेतरी सतत असं वाटत होतं, कारण आम्ही बरेच जण एकांकिका आणि ह्याच्यातनं आलेलो होतो, आमच्यात ती ना एक अँगस्ट सतत आहे की आपण आपली गोष्ट सांगितली पाहिजे आणि ती आपल्याला हवी तशी सांगितली पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही इतरांची स्वप्न पूर्ण करताना ना स्वतःची स्वप्न विसरून जाता. म्हणजे रायटरला तर दरवेळेला असं होतंच की अरे ह्या डिरेक्टरला हे वाटतंय तर ते करून दे, ह्याला हे वाटतंय तर ते करून दे, असं एक खूप चालू असतं. पण एका पण नंतर मला हे रिअलाइज झालं की माझ्या बरोबरीचे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्या पण आता प्रायोरिटी बदलल्यात. म्हणजे त्यांना पण स्केल खुणावते, त्यांना मॅग्नानिमिटी खुणावते, त्यांना मोठे स्टार्स खुणावत आहेत. तर अशा वेळेला मग आपण खूप डिपेंडंट राहतोय की आपली गोष्ट कोणीतरी दुसरा सांगेल. तर आपण पहिले म्हणजे हे परावलंबित्व सोडलं पाहिजे आणि आपली गोष्ट आपण सांगायला पाहिजे एक. आणि इट वॉज अ ट्रान्झिशन फ्रॉम अ सेकंड बिगेस्ट रिस्क टेकर टू द बिगेस्ट रिस्क टेकर. कारण सेकंड बिगेस्ट असतं तेव्हा तुम्हाला ना एक असं असतं की तुम्ही ढकलू शकता. मी लिहिलं होतं, त्यांनी ते नीट केलं नाही असं लेखक म्हणतो ना. मी तर लिहिलं होतं बाबा, त्यांनी ते तिथे राहिलं, ते जमलं नाही, तो शॉट नीट झाला नाही म्हणून ते प्रॉब्लेम आला. पण मी म्हटलं की हे कुशनिंगच एकदा काढून बघू. आणि मी हे नाटकाला करून बघितलं होतं, जे मला ज्याचा आनंद मला खूप मिळाला आणि लोकांनाही ते काम आवडलं होतं. 2 स्पेशल पण होतं आणि आजीबाई पण. पण इकडे सिनेमाला हा कम्प्लिटली वेगळा गेम होता, कारण 1 वर्ष काही बाकीचं न करता तुम्हाला हे काम करायचंय. पण मी आज म्हणजे ऑन कॅमेरा मला सांगायला आवडेल की रोहित सर असतील किंवा लक्ष्मण सर असतील, या दोघांनी मला सांगितलं की यू शुड मेक युअर फिल्म. म्हणजे तो जो एक तुम्हाला सपोर्ट लागतो ना की तू बनवलीच पाहिजे, जर तुला तुझी फिल्म बनवायची तर बाकीचं काम होत राहील. कारण अदरवाईज तुम्ही खूप लोकांचं असं बघता की खूप वेळ उलटून जातो, वर्ष उलटून जातात आणि फिल्म नाही करतायत स्वतःची. आणि ते केवळ ती एक उडी मारण्याची ती वेळ असते. आणि ते म्हणतात ना की तुम्ही उशिरा उडी मारली म्हणून पाणी कमी थंड होणार नाहीये. म्हणजे पाणी तसंच राहणार आहे, तुम्हाला कधी ना कधीतरी जम्प करावंच लागणार. तर तो सगळा त्या जम्पचा यावेळेला मुद्दा होता. आणि मी पहिल्यापासून माझ्या कास्टिंगवर अत्यंत लॉक्ड होतो, कारण मला असं होतं की मला हीच माणसं याच्यासाठी हवी आहेत आणि ती हवी आहेत याचं एक स्पेसिफिक कारण पण माझ्याकडे आहे की रेणुकाताई आहे, कारण ती नुसतीच प्रेमळ आई नाहीये, तर ती एक व्हॉइस असलेली बाई आहे, तिला स्वतःचा व्हॉइस आहे, ती अत्यंत स्ट्रॉंग आहे. किंवा अभिनय आहे, तो सिंगल मदरनी रेज केलेला मुलगा आहे आणि तो अनेक वर्ष हॉस्टेलमध्ये होता. सो फॅमिलीपासून थोडा लांब असलेला मुलगाचं प्रोफाइलिंग त्याला खूप चांगलं माहिती आहे. ऋता ही अशी मुलगी आहे जी बियॉन्ड सौंदर्य खूप अप्रतिम ऍक्ट्रेस आहे, पण लोक बऱ्यापैकी तिला फक्त सौंदर्य म्हणूनच बघतात. तर ते जे माझ्या 3 कॅरेक्टर्सना जी 3 माणसं हवी होती, ती मला 3 प्रोफाईलची माणसं
परफेक्ट सापडली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. त्यामुळे तो मी मागेही म्हणून म्हणलं होतं की ऍक्टर्स बरोबर एक पॉवरफुल क्रिएशन करणं याच्यात एक ट्रिमेंडस किक आहे. म्हणजे जेव्हा मी भरतदादांना पण ह्याच्यात पाहिलं किंवा दिलीप सरांना पाहिलं, इव्हन साजरीला मी या फिल्ममध्ये पाहिलं, तर त्या प्रत्येकाला ना एक काहीतरी ती फुलली होती माणसं त्या गोष्टीमध्ये. आणि ते इतकं ब्युटिफुल, ते अत्यंत सुंदर आहे ते बघणं. त्यामुळे मला त्या ऍक्टर्सना ती पॉवर मिळवून देणं हे रायटर डिरेक्टर म्हणून खूप फॅसिनेटिंग वाटतं. म्हणजे तो मला पहिला एक्सपिरियन्स इथे आलाय आणि आता असं झालं की परत कधी आता जाते थिएटर असं वाटतं आता. ओके येस. आणि आता उल्लेख केला साजिरीचा. खरं तर एप्रिल मे 99 हा असा चित्रपट आहे ना, तुम्ही तो किती वेळा पण बघा, बोर नाही होणार. तो व्हेरी ब्युटिफुली शॉट आणि स्क्रिप्ट म्हणा किंवा ते ना खूप ती लोक वाटतात, त्या गावात राहणारी लोक वाटतात. आणि मी असं अनेकदा ऐकलं की साधं सोपं मांडणंच अनेकदा कठीण असतं. तुम्ही पण कदाचित हा अनुभव घेतला असेल, राईट? आणि पहिल्यांदा म्हणजे याआधी रोहनचं इतकं काम झालंय, पण पहिला चित्रपट आपण काहीतरी भारी दाखवूया किंवा काहीतरी वेगळाच प्रयोग करूया असा कुठेही विचार न करता साधी सोपी गोष्ट, उन्हाळ्याची सुट्टी, मुलांची मजा, नोस्टॅल्जिया तुम्ही मांडला, राईट? हाच माझा पहिला विषय असेल चित्रपटाचा, किंवा जेव्हा मी डिरेक्ट करीन तेव्हा हाच मुद्दा मी पहिले आणीन. याच्यावर तुम्ही फ्रॉम द डे 1 फर्म होतात? बापरे, खूप मोठं उत्तर आहे. नाही, ॲक्च्युली दोन गोष्टी. एकतर सगळ्यात पहिलं जसं शिवराज मागाशी म्हणाल नाही का, की आम्ही 2018ला एका सिनेमावरती काम करत होतो, पण तो सिनेमा काही कारणास्तव आम्ही थांबवला. त्याची मल्टिपल कारण आहेत. आणि मग आम्ही असं ठरवलं की नाही, आता हे मराठी नाही, हे जग हिंदीच असायला पाहिजे, म्हणून आम्ही थांबलो. त्यावेळेस मी एका सिनेमावरती काम करत होतो आणि तो काम कंप्लीट झाल्यावरती लॉकडाऊन सुरू झालं. आणि लॉकडाऊन चालू असताना मी राजेश सरांना या गोष्टीबद्दल सांगितलं, त्यांना प्रचंड आवडलं. तर त्यांनी लॉकडाऊनमधलं ओपन झालं होतं त्यावेळेसच त्यांनी निखिल साने सरांसोबत मीटिंग ठेवली. मला अजूनही आठवते, पवईला. त्यांना जाऊन ती फिल्म ऐकवली. ते म्हणाले, अरे इतका सुंदर विषय, पण तू आत्ता करू नकोस. कारणं तर सांगा. मग त्यांनी काही कारणं सांगितली जी सिनेमाला धरून नव्हती, ती मार्केटिंगला धरून होती. त्यामुळे ते काम थांबलं. आणि मग साने सरांनी असंच विचारलं की मग तुझ्या डोक्यात अजून काय विषय आहे. आणि डिसअपॉइंट होतो. आणि काय होतं, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा ऐकवायला जातो आणि सडनली हे नाही, म्हणजे चांगलं असून सुद्धा थांबायला सांगतं कोणी, तर त्यावेळेस ते थोडं डिसअपॉइंट असतानाच साने सरांनी विचारलं की नवीन कुठला विषय आहे तुझ्याकडे. तर मी मस्तीमध्ये म्हटलं असा एक विषय डोक्यात चालू आहे जो लिहिलेला नाही आहे, लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये. ते म्हणाले हे तू सांगायला पाहिजेस तुझ्याकडून. पण म्हटलं सर, तर राजेश सरांनी पण त्या दिवशी आणि साने सरांनी पण मला फोर्स केलं की तू हे सांगायला पाहिजेस. तर खरं तर त्या दोघांना पहिले मी थँक्यू म्हणेन की त्यांनी हे फोर्स केलेलं आहे ह्याला. त्यामुळे बरं, ह्याच्याहून मोठं दडपण जे तू मगाशी म्हटल्याप्रमाणे की मल्टिपल कामं करत आल्यामुळे ना, एकतर विनोद चोप्रा सर, राजकुमार हिरानी सर, राजेश सर, तनुजा चंद्रा मॅम किंवा इकडे आशुतोष गोवारीकर सर, ह्यांच्यासोबत काम केल्याने ना एक ओव्हरऑल असं एक वलय तयार झालं होतं की अरे आता हा काय नवीन घेऊन येतोय. तर ते वलय ब्रेक करताना खूप त्रास होतो. आणि हे ह्यांना कळेल मला काय म्हणायचं. आणि ते एक प्रकारचं प्रेशर पण असतं की आधी केलेल्या कामाचं बॅगेज एवढं. कारण त्यांच्या प्रत्येक फिल्म प्रत्येकाला नॅशनल आहे, त्यामुळे त्याची एक भीती होती. माझं हे म्हणणं नाही की आपल्याला नॅशनल मिळावा, पण त्यांनी ऑलरेडी कामं करून ठेवलेत, ह्या माणसांसोबत यांनी काम केलेलं आहे, तर हा आपला काय विषय सांगतोय ह्याच्यातून हा विषय चूज केला होता. किंवा आपण मग साधं काहीतरी सांगूया. म्हणजे असं नाही की रॉकेट सायन्स काही गोष्टी आपण मांडून सांगू नाही शकत, ते सांगू शकतो, पण साधेपणातनं सांगण्याचा प्रयत्न होता म्हणून एप्रिलमध्ये चूज केला होता. पण त्याहून सगळ्यात मोठं प्रेशर जे होतं की माझी खूप इच्छा होती की मला नवीन कलाकारांसोबत काम करायचं होतं. कारण की जसं तू म्हणालीस की ते जग खरं वाटलं पाहिजे, ते गाव 90sचं वाटलं पाहिजे, ती पात्र त्यातली वाटली पाहिजेत. आणि ह्याला जर मी कोणी चेहऱ्यांमध्ये गेलो असतो तर मग ते ना आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे. आणि आय एम शुअर हे पण अग्री करतील की आपल्याकडे प्रत्येक वेळेला चेहरा म्हणून बघितला जातो की अरे ह्या कलाकारांनी कसं काम केलंय, त्या पात्राकडे बघत नाही जे लिखाणात रायटरनी आणलंय किंवा डिरेक्ट करताना त्यांनी त्या कॅरेक्टरला कसं बिल्टअप केलंय. तर त्यासाठी मला ते बर्डन नको होतं की मी ऑलरेडी एका दडपणातून येत होतो या सगळ्यांचं बॅगेज घेऊन. आणि ह्या करत असताना मला असं वाटलं की आपण साध्या माणसांची साधी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करूया. आणि ती सांगत असताना जसं आता क्षितिज पण म्हणाला की साजिरी हा माझ्या फिल्मचा सगळ्यात मोठा एक्का होता असं माझं म्हणणं आहे. कारण की साजिरीला मी नचिकेत सामान एक डिरेक्टर आहेत पुण्याचे, त्याची एक फिल्म होती हबड्डी. त्यावेळेस तिला मी टेस्ट केलं होतं ऑडिशन करत असताना. त्यावेळेस मला कळलं या मुलीची कॅपॅसिटी किती आहे, हिच्या आतमधली ती बुक किती आहे ॲक्टर. आणि ती बघितली आणि त्यावेळेसच ठरवलं होतं की मी जर हा सिनेमा केला तर मी साजिरी सोबतच करीन. आणि जसं ह्यांनी रेणुकाताईंबद्दल सांगितलं, तर त्याच्यात पण मल्टिपल चॅलेंज झाले. कारण की साजिरी त्यावेळेस सायंटिस्ट स्पर्धा करत होती आणि त्यावेळेस ती मला म्हणाली होती की मी नाही करणार फिल्म. कारण ती तिला त्याच्यावर आणि मोठं डेफिनेटली त्याच्यापेक्षा मोठं काही नाही, कारण की तिथे आपण घडतो. पण सगळ्यात महत्वाचा तिचा जो पर्स्पेक्टिव्ह होता की
माझ्यामुळे तुमचं काम नको थांबायला, कारण की मी फिल्म चालू करणार होतो फेब्रुवारीमध्ये, पण माझा हट्ट होता, त्यामुळे मला ठरवलं नाही मला साजिरीच पाहिजे, जेव्हा ती फ्री असेल तेव्हा आपण करूया. सो ते पहिले चॅलेंज टॅकल केल्यानंतर मग मल्टिपल कास्टिंग जे करत होतो त्याच्यामध्ये चेहरे सेम वाटले पाहिजेत, आई वडील वाटले पाहिजेत. बरं, तिचं जे एक ओव्हरऑल फिल्ममध्ये बॅगेज आहे कॅरेक्टरचं, की ती एक बिना आईची, म्हणजे 2 वर्ष तिला आई नाहीये, आई 2 वर्षापूर्वी गेले, आणि ती गेल्यामुळे तिला एक स्वतःचा लेअर होता, आणि तो लेअर तिला पूर्ण फिल्मभर ते सांभाळायचा होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये, बरं लहान मुलं म्हटल्यावरती तुम्हाला सेटवरती खूप मूड सांभाळायला लागतात. बरं, सेटवरती तुम्ही ऐकलत नाही ऐकलत मला माहिती नाही, मुलांची खरी मारामाऱ्या पण झालेल्या आहेत. हो, जेन्युअनली खरा मारा झाल्या, म्हणजे वेड्यासारखा मारला एकमेकाला, म्हणजे इथे नख आहेत, असं बरंच काय 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 झालं होतं. पण त्याची कारण, पण त्यांनी मला, त्यांची मॅच्युरिटी इतकी होती की त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही मित्र म्हणून भांडलोय, प्रसाद सिद्धेश नाही भांडलेत कॅरेक्टरमधले. सो ती मॅच्युरिटी पण होती, पण त्यांना ते सांभाळणं इतकं चॅलेंजिंग होतं. बरं, बाकीचे पण जे कलाकार होते ते म्हणजे आता रविराज एक असा होता व्यक्ती की ज्यांनी प्रसादच्या वडिलांची भूमिका केली, जी वेडमधून माझी ओळख झाली होती, कारण वेडमध्ये मी त्याला विलन म्हणून कास्ट केलं होतं. पण त्याचं स्वतःचं एक म्हणणं होतं सेटवरती, कारण की त्याचं कॅरेक्टर त्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की रे बाप म्हणून मी असा एकटाच आहे जो तिघांच्या अगेन्स्ट आहे, तर त्याचंही कॅरेक्टर हलू नये. किंवा भटीन काकू आहे, तर भटीन काकू बघायला गेलो तर भटीन काकूची ह्या पर्सनल प्रत्येकाच्या रिलेशनशिप काही संबंध नाहीये. ती गावातली एक आजी आहे जिला भटीन काकू म्हटलं जातं, पण ती आजी अशी की जिला अख्खं गाव आपल्या आजीसारखं सांभाळतं. सो तिचं एक बॅगेज होतं, त्यामुळे हे सांभाळणं खूप, आणि त्यात नवीन कलाकार, तो ओव्हरऑल हे सगळे टप्पे होते, ज्या टप्प्यातनं अवघड होतं हा विषय सिलेक्ट करणं. पण मला असं वाटलं की हा सिलेक्ट केला ते बरं झालं, कारण की इथून काहीतरी वेगळं अजून सांगता येईल. अगदी. पण ना आत्ता त्यांनी नवीन कलाकारांचा उल्लेख केला. खरं तर तुम्ही चौघांनी पण जे प्रयोग केलेत आत्ता 2025मध्ये, प्रत्येकाचं कास्टिंग वेगळं आहे आणि ते त्या त्या कॅरेक्टरला जाणारं ॲप कास्टिंग आहे. पहिला चित्रपट, मी पुन्हा एकदा उल्लेख करीन की डेब्यू आहे तुमच्या चौघांचा. अशा वेळी ना अनेकदा कम्फर्ट झोनचा सुद्धा विचार येऊ शकतो. मला माहीत नाही तुमच्या चौघांच्या बाबतीत की हा विचार आला होता कम्फर्ट झोनचा. सिनियर कलाकार आपल्या चित्रपटामध्ये काम करत असतात आणि जेव्हा नवोदितांना आपण संधी देतो तेव्हा किती डिफरन्स असतो, किंवा किती ते डिफिकल्ट असतं, सोपं असतं, किंवा कम्फर्ट झोनचा तुम्हाला कधी विचार आला होता की आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये जरा काम करूया? नाही, मला असं वाटतं आपल्याकडे ना आपली जी सगळी नटमंडळी आहेत ना, एकतर ती प्रचंड टॅलेंटेड आहेत, म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट आहे आपल्याकडे. आणि दुसरं ते ना, मी ज्यांच्यावर काम केलं ना, ती अत्यंत सिक्युअर माणसं आहेत. म्हणजे त्यांना ह्याचा नाही फरक पडत की यंग जनरेशनचा कोणी मुलगा आलाय आणि तो आता आपल्याबरोबर काम करणार आहे. तर त्यांना, मला ती कधीच स्पेस, ती कधीच, म्हणजे मला ते कधीच थ्रेटनिंग एकमेकांना कधीच नाही वाटले. आणि ते आपल्या कदाचित ते रंगभूमीचं पण देणं आहे की लोकांनी एवढी वर्ष एकमेकांबरोबर काम करून ना एक ते छान एजन्सीपणा त्याच्यात आलाय एक. आणि दुसरं, अजूनही मोठ्या स्वरूपावर आपण एक घरगुती सेटअपमध्ये सिनेमा बनवतो, म्हणजे त्या सेटअप, त्या बनवण्यामध्ये ना एक घरपण आहे. त्यामुळे कोणीही ना मॅम को वॅनिटी से बुलाना है किंवा मी 1 तासाने वॅनिटीतनं उतरून खालीन, हे अजून मराठी सिनेमात कोणाचं होत नाही. लोक खुर्च्या टाकूनच बाहेर बसतात, गप्पा मारतात, मग तुझं शिक्षण कसं चाललंय वगैरे हेच चालू असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ना एक अत्यंत इन्फॉर्मल आणि आपलेपणा आहे. तो आपलेपणा स्क्रीनवर पण झळकतो. म्हणजे रेणुकाताईंनी जेव्हा पहिल्यांदा अभिनयाला पाहिलं तेव्हा ती 2 मिनिटाशी शांत बसलेली, आणि तिला त्या कल्पनेनेच तिला भरून आलं की सरांचा मुलगा एवढा मोठा झाला की तो आता माझ्या मुलाचं काम करतोय. तर ते तिला 30-35 वर्षाचं सगळं एकत्र तिच्यात साठून आलं, आणि मग ते इतकं सुंदर राहिलं की ते खरे आई मुलगाच वाटायला लागले. तर ती त्यांची जी सिनर्जी आहे ना, त्याच्यात काहीच मी धक्का पण लावला नाही किंवा मी त्यांना काही पुश करायला गेलो नाही. इट वॉज ऑलवेज देअर. त्यामुळे ते आपण, म्हणजे अगदी खरं सांगायचं तर तो 16 असतो जो तुम्ही फक्त बघायचा असतो. इतके चांगले ऍक्टर आपल्याकडे, म्हणजे भरतदादांनी जे काम केलंय ह्याच्यामध्ये, किंवा दिलीप काकांनी काम केलंय, इव्हन साजिरीनी ज्या, तो एक जो मुलगा आहे, मी तुला म्हणलं मेसेज केला त्यांनी, काय आउटस्टँडिंग काम केलं आर्यन. सो ना, मी म्हणलं की ते ना, म्हणजे दिग्दर्शक होण्यातली सगळ्यात अजून एक मजा काय ना, तुम्ही पहिले प्रेक्षक असता. म्हणजे त्या शॉटचे तुम्ही पहिले प्रेक्षक आहात की अरे काय काम केलंय यार, असं तुम्हालाच वाटतं. तुम्ही कट म्हणायचं विसरता, असं सगळं होतं. सो त्यामुळे मला तर ते आपल्या मराठीमध्ये नटांची कमरॅटरी हा फार चांगला मुद्दा आहे, आणि आय थिंक तो अजून पुढे म्हणजे मोठा होईल, कारण नवीन जनरेशन पण खूप चांगली येते ऍक्टर्सची. सो जे जुने आहेत ते आणि नवीन यांचा एक चांगला बॅलन्स आता तयार होतो. अगदी. आणि ना रिअलिझम आणि सिनेमॅटिक स्टोरी टेलिंग खरं तर या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, आणि ना त्याचा बॅलन्स करणंच अनेकदा खूप गरजेचं असतं, नाहीतर मग ना ते कुठेतरी फेक वाटू शकतं. आता आपण दशावतारबद्दल बोलूया, किंवा आता थांबायचं नाही, या गोष्टी आहेत, आता थांबायचं नाही तर घडलेली गोष्ट आहे. दशावतार गेल्या कित्येक पिढ्या सुरू आहे. अशा वेळी ना हा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. मला शिवराज तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, रिअलिझम आणि सिनेमॅटिक स्टोरी टेलिंग, तो बॅलन्स कसा होता तुझ्यासाठी, कसा केलास तू?
सो एक तर होतं की जी आता खरी जी गोष्ट घडली आहे म्हणजे खरं कामगारांना आम्ही भेटलो वगैरे सगळे त्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या तो त्या सिनेमामध्ये कन्वर्ट करताना एक महत्त्वाचं होतं की त्या फॅक्ट्स महत्त्वाच्या नाही आहेत की माझं असं झालं, माझा पाय मोडला होता तरी मी शाळेत गेलो, हे महत्त्वाचं नाही माझ्यासाठी. तो का शाळेत जातोय हे महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आम्ही सिनेमॅटिक बनवण्यासाठी म्हणजे असं नाही की मी कंपल्सरी एक 100-200चं क्राऊड आणून त्यांना शूट केलं, लेन्सेस वेगवेगळ्या वापरल्या म्हणजे सिनेमॅटिक झालं. तर मला त्याच्यापेक्षा इमोशन जर त्या फ्रेममध्ये उतरू शकलं तर ते सिनेमॅटिक आपोआप होतं. जेव्हा थिएटरमध्ये आपण सगळ्यांनी अनुभव घेतला की थिएटरमध्ये जेव्हा आपण ते कॉर्नरला उभं राहून प्रेक्षकांचे रिॲक्शन बघत असतो तेव्हा जे ते स्क्रीनकडे डोळे त्यांचे गेलेले असतात आणि ते हसत असतात, त्याच्याबरोबर रडतायत, ढसाढसा रडतायत आणि हे बघण्यात म्हणजे आपण सिनेमॅटिकच काहीतरी तयार पर्सनल करतोय की अचीवमेंट वाटली ज्यात सगळे पास झाले करेक्ट. आणि आणि भेटायला एका मोठ्या स्क्रीनची अचिव्हमेंट आहे ना की एका पडद्यावर दिसणारं एक काहीतरी 400 लोकांना अफेक्ट करतंय किंवा काहीतरी आतून त्यांना दाद द्यावीशी वाटते. हेच सिनेमॅटिक आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला वाटतं की इमोशन जे आपल्या गोष्टीत आहे कॅरेक्टर्समध्ये ते जर आपण बघू शकलो नाही ॲज डिरेक्टर किंवा रायटर पण तर मग ते कधीच ट्रान्सलेट होणार नाही. फक्त मी शॉट भारीतला लावला किंवा काय शॉट घेतला यांनी ते सिनेमॅटिक कधीच नाही होत. तर ते मला वाटतं की ते म्हणजे मी पण असं काय आपल्या इथलेच ग्रेट सिनेमे बघतच शिकलोय की किंवा फॉरेनचे पण असंख्य सिनेमे आहेत जे आपल्याला असं वाटतं की अरे काय करतोय हा ॲक्टर किंवा कसं डिरेक्टरनी काय काम करून घेतलंय की मला काय एवढा त्रास होतोय या माणसाचं बघताना. तर तो अभ्यास करायला करता हे जेव्हा हा म्हणला तसं की आपण कट म्हणायचं विसरून जातो तर ओम जेव्हा तो शेवटचा एक स्पीचचा सीन होता आम्हाला उशीर झाला होता, अर्धा तास वरती गेली होती शिफ्ट, तरी सगळे म्हणजे प्रोड्युसर सकट सगळे तो शॉट बघत बसले होते की हे कसं करतोय ओम. आणि तो एक पाठी म्हणजे तो असं धाड ते अख्खं त्यांनी केलं एका शॉटमध्ये आणि आम्ही असं फक्त बघत बसलो होतो की हा काय परफॉर्मन्स आहे. आणि मला असं की मला जर एवढा म्हणजे मी तर हे लिहिलंय तर मला तर एवढा अफेक्ट नाही व्हायला पाहिजे. तर मला जर एवढा त्रास होतोय तर हे लोकांना नेमकं म्हणजे ते पकडणारच आहे. सो आणि सगळ्या कलाकारांना पण एक जाणवतं ना हे काहीतरी होतंय. सो मला वाटतं की ते इमोशन जेवढं स्ट्रॉंग असेल कसं कुठलंही असू दे, कॉमेडी असू दे किंवा काही, ते जेवढं स्ट्रॉंग तेवढं ते सिनेमॅटिक होईल. होय. येस. नाही मला असं वाटतं की दशावतारच्या बाबतीत बोलायचं झालं तर लिहितानाच ना काही गोष्टी म्हणजे मी ठरवलं होतं की मला दशावतारामध्ये जी व्हायब्रन्सी आहे दशावतार या नाट्य प्रकारातली किंवा त्याच्यात जे एक लार्जर दॅन लाईफ सगळं परफॉर्मन्स स्टाईल त्यातल्या अभिनयाची पद्धत ही सगळीच ना आपल्या नॉर्मल रिअलिस्टिकपेक्षा एक नॉच वरती असते. तर म्हणून मी जेव्हा गोष्ट लिहित होतो ना किंवा स्क्रीन प्ले लिहित होतो त्याच वेळेला मी ठरवलेलं की या सगळ्याची ट्रीटमेंट पण आपल्याला एक नॉच वरती करावी लागेल. त्यामुळे मी ती अख्खी फिल्म ना ही रिअलिस्टिक फिल्म म्हणून नाही बघू शकत. ती खूप रिअल फिल्म नाही आहे आणि ती दॅट वॉज अ डेलिबरेट डिसिजन की तो मला एक नॉच सगळं वरती करायचंय. म्हणजे त्यातले जे ड्रॅमॅटिक आणि रिअल एक्सपिरियन्सेस आहेत ते मी कसे वेगळे ट्रीट करू शकतो किंवा कॅरेक्टर्स करत असताना पण त्यांच्यामध्ये तो काय ते एक वेगळं विश्व तयार करायचं मला, जे विश्वावर प्रेक्षकांचा विश्वास जर बसला तर माझी जी गोष्ट आहे ती वर्क होणार आहे, त्या विश्वावर विश्वास नाही बसला तर ती फेल जाणार आहे हे मला माहिती होतं. त्या गोष्टी त्या घटना लिहित असताना त्यांची एक डिमांड असते की ही कशी पद्धतीने तो प्रसंग सादर व्हावा, कसं तो शूट व्हावा, ही डिमांड तो प्रसंग लिहिताना स्वतः करत असतो. किंवा ती जी पात्र बांधणी आपण करतो ती पात्र डिमांड करायला लागतात की ती कशा पद्धतीने लोकांसमोर यावी. आणि मी स्वतः दिग्दर्शक नसल्यामुळे ना मला टेक्निकल गोष्टींचा काही अंदाज नव्हता की हा शॉट वापरला तर हे सांगता येईल किंवा त्या पद्धतीचं मुवमेंट असेल कॅमेराला तर हा अर्थ जाईल, हे मला कळत नव्हतं. पण मला या प्रसंगातनं काय इमोशन लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत, त्यातनं लोकांनी काय घ्यायला हवं हे मला 200% माहिती होतं. कारण की मी तितका वेळ त्या स्क्रिप्ट बरोबर, त्या पात्रांबरोबर, त्या प्रसंगांबरोबर घालवला होता. त्यामुळे ज्यावेळेला देवेंद्र गोलतकर आणि मी काम करायला बसलो त्यावेळेला आमच्या दोघांचा कोलॅबोरेटिव्ह एफर्ट हाच होता की मला ज्या पद्धतीने ती गोष्ट पोहोचवायची आहे ती कॅमेरामधनं आपण कशी पोहोचवू शकेल याच्यावर आपण काम करूया. मग स्टोरी बोर्डिंग असेल, शॉट टेकिंगसाठी लागणाऱ्या बाकीच्या काय टेक्निकल गोष्टींची आपल्याला गरज लागणार आहे ह्याची सगळी बांधणी असेल, याच्या प्रत्येक वेळेला एवढंच आमच्या डोक्यात होतं काहीतरी खूप सिनेमॅटिक एक्सपिरियन्स द्यायचा आहे वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. प्रत्येक सीनमधनं मला काय पोहोचवायचं आहे, ते पोहोचवण्यासाठी काय करावं लागणार आहे,
ते करावं लागण्यासाठी मग प्रोडक्शन डिझाईनमधनं काय लागणार आहे, सिनेमॅटोग्राफीमधनं काय लागणार आहे, प्रोड्युसर म्हणून मला काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे, ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करूया. आणि त्यातनं ते घडत गेलं. आता ते बघताना लोक म्हणतात अरे हे असं जंगल आणि सिनेमॅटिक एक्सपिरियन्स वगैरे हा काही विचार नव्हता. एवढं होतं की आपल्याला प्रेक्षकांना गोष्टीच्या पलीकडे जाऊन एक अनुभव देता आला पाहिजे की ज्या अनुभवासाठी त्यांनी थिएटरला यावं. आणि मग ते अचीव करण्यासाठी जे जे करावं लागलं ते आम्ही करायचा प्रयत्न केला. ते अर्थात ते काही 100% अचीव होईलच किंवा XYZ ह्या गोष्टी ऍड केल्यानंतर हे आपल्याला प्रॉडक्ट मिळेल असं काही त्याचं काही गणित नसतं. हा, पण एफर्ट त्या दिशेने केले होते आम्ही. आणि ना आपल्या चित्रपटाची ती थीम असते, अनेकदा असं असतं की स्क्रिप्ट बनते छान, पण ना जेव्हा ती ऑन फ्लोअर जाते तेव्हा अनेकदा गोष्टी भरकटल्या जातात. आय गेस तुम्ही चौघांनी पण ह्या आधी कदाचित हे एक्सपिरियन्स केलं असेल. शिरीष, मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की ही आपली थीम आहे, आई मुलगा नात्यातलं ते इमोशन ही आपली थीम आहे, तीच पकडून अख्खा सिनेमा पेलणं आणि तो अख्खा डिलिव्हर करणं हा खूप टास्क आहे. कारण इमोशन्स म्हटल्यावर ना ते खूप इमोशन्स आपण किती पोर्ट्रे करणार किंवा आपण किती कंट्रोल करणार. अशा वेळी ना एका डिरेक्टरसाठी, रोहन सर तुम्ही पण याचं उत्तर देऊ शकता, एका डिरेक्टरसाठी आपल्या थीमला पकडून काम करणं किंवा आपली थीमच शेवटपर्यंत डिलिव्हर झाली पाहिजे, ही किती मोठी तारेवरची कसरत असते. नाही ही आहे, पण त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जी मला लर्निंग रायटर म्हणून करता करताच मिळाली की 2 गोष्टी आहेत त्यात की तुम्ही ऑडियन्सला कमी इंटेलिजंट समजू नका. एक सगळ्यात पहिलं मला असं वाटलं की म्हणून तो धागा शेवटच्या क्षणापर्यंत डिरेक्टर म्हणून तुम्हाला जिवंत ठेवायला लागतो की त्या शेवटच्या वाक्यासाठी पण ऑडियन्स थांबलाय. ज्याला आपण नाटकात भरत वाक्य म्हणतो की काय आहे शेवटचं वाक्य तुमचं. म्हणजे माझ्या फिल्मचं असं की त्याचं शेवटचं वाक्य ही फिल्म आहे, तर त्या शेवटच्या वाक्यापर्यंत ऑडियन्स थांबून आता रिएक्शन त्या येतात की आम्ही शेवटचं वाक्य ऐकून आम्हाला डोळ्यातनं पाणी आलं. पण ती अख्खी फिल्म त्याच्यासाठी ट्रॅव्हल झाली आणि तोच माझ्यासाठी पण महत्त्वाचा फिल्मचा धागा होता. आणि दुसरं मला असं वाटतं की ॲज अ डिरेक्टर डिझाईन हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे जसं आता शिवराज स्वतः चित्रकार आहे त्यामुळे त्याला ते माहिती आहे. तर किंवा ही पण मला आउटस्टँडिंग व्हिज्युअली फिल्म वाटली एप्रिल मे 99, दशावतार सुद्धा. त्याचं जे एक व्हिज्युअल डिझाईन आहे ना, नो मॅटर हाऊ स्मॉल ऑर बिग द फिल्म इज, तुम्ही त्याच्या डिझाईनवर काम करणं फार गरजेचं आहे, प्रचंड गरजेचं आहे. म्हणजे माझ्या अख्ख्या सेकंड हाफमध्ये एक मुलगा आणि एक यंत्र आहे. तर ते यंत्र हे जर मी लहान मुलांचं काहीतरी फालतू बनवलं असतं, मराठी सिनेमात असंच असतं म्हणून, तर लोकांनी तिथल्या तिथे त्याला मारलं असतं. पण माझं ते यंत्र चालतंय, फिरतंय, बोलतंय, त्याच्यासाठी AI ची एक टीम 6 महिने काम करते, ते 24 तास सेटवर आहेत आणि दे मेड इट हॅपन. तर मला ना पहिल्यापासून असं वाटलं की मला जर आयडिया काम करून बघायचे तर ती एक्झिक्यूट तशीच व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही आजीबाईमध्ये केलं होतं की पुष्कर श्रोत्री 10 फुटाचा होता, तर प्रश्न हाच होता की 10 फुटाचा माणूस येणार कसा. पण मी म्हटलं आणायचा, तीच तर मजा आहे. जर लोक डिझनीमध्ये हे बघतात तर मराठी सिनेमात का नाही बघू शकत. आणि म्हणून जेव्हा अन्मिस तयार झालं, जेव्हा अन्मिस स्वतः चालायला लागलं, बोलायला लागलं, मुवमेंट्स करायला लागलं, दॅट वॉज अ मोमेंट फॉर ऑल ऑफ अस की ओके आत्ता आपल्यालाच मजा येते हे बघून. असं जर प्रेक्षकांनी बघितलं तर काय मजा येईल. एक आणि आत्ता एक छोटीशी गंमत फिल्ममध्ये अशी झाली की फिल्मच्या सेकंड हाफमध्ये एक माइंड फेस्ट नावाची स्पर्धा आहे, ज्याच्यात आम्ही ऍक्च्युअली 8 ते 10 मुलांचे प्रोजेक्ट घेतलेत जे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स आहेत. तर आता त्यातली बरीच मुलं ग्रामीण भागातून आलेली आहेत. तर आम्हाला हे पण सांगायचं होतं की हुशारी ही फक्त इंग्लिशमध्ये नाहीये, ग्रामीण भागातून आलेल्या मुलांनी पण तेवढेच चांगले AIचे प्रोजेक्ट केलेत. तर अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या डिझाईनमध्येच आणल्यामुळे निखिल कोवळे आमचे प्रोडक्शन डिझायनर आहेत त्यांनी, आणि अमलेंदू चौधरी ज्यांनी जे सिनेमॅटोग्राफर आहेत त्यांनी त्याला एक खूप चांगलं बॅकिंग केलं पहिल्यापासून. आणि म्हणून असं वाटलं की आपण कागदावर लिहिलंय हा भाग बरोबर आहे, पण ते रनवेपर्यंत आपण विमान नेलंय, ते वरती न्यायचं काम आहे ना, हे 2 डिपार्टमेंट फार मोठ्या लेवलला करत असतात. त्यामुळे त्या लेवलला कुणीही कॉम्प्रोमाइज न केल्यामुळे जीव छोटा असेल, पात्र कमी असतील, पण गोष्टीचा गोळीबंदपणा शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहतो. म्हणजे मला फोन बऱ्याच लोकांचे आले की घर कुठे मिळालं रे ते, तर मी म्हटलं नाही स्टुडिओ आहे. तर लोक म्हणले हो, तर लोक म्हणले स्टुडिओ येतो, तर मी म्हटलं की हो तो सेट केलाय. तर आता बऱ्याच लोकांना हे वाटलंच नाही की तो सेट केलाय. याचं श्रेयस त्या दोघांना जातं, नितीन बोरकर, निखिल कोवळे आणि ही सगळी लोक. तर त्यामुळे मला असं वाटलं की स्वतःला पुश करत राहणं एक्झिक्युशनला, हे दिग्दर्शक म्हणून मला मिळालेली सगळ्यात मोठी शिकवण आहे की तुम्ही थांबलं नाही पाहिजे की अरे मराठीला एवढंच चालतं किंवा एवढंच बजेट असतं किंवा एवढंच करायला पाहिजे. म्हणजे मला अजून आठवतं शिवराजच्या फिल्मचा जो पहिला सिक्वेन्स आहे ओपनिंग, मी त्यालाच असं झालं की अरे काय कमाल कटिंग केलंय हे, ठक 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 50 गोष्टी झाल्यात एका वेळेला. सो त्या प्रत्येक गोष्टीच्या एक्झिक्युशननी आपल्याला मजा आली पाहिजे. हे मला डेफिनेटली ह्या सगळ्या प्रोसेसमधनं शिकायला मिळालेली फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की जेवढा त्याचा जीव आहे ना
त्याला तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आटोकाट सिनेमॅटिक बनवलंच पाहिजे. पाहिजे. करेक्ट. बिकॉज समवेअर समवन इज लुकिंग अप ॲट युअर फिल्म की अच्छा हे असं होऊ शकतं. तर ते मला फार म्हणजे मला वाटतं ते फार गरजेचं आहे. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूलाच धरून मी बोलतो, जसं क्षितिज म्हणाला की प्रत्येक डिपार्टमेंट तेवढाच महत्त्वाचा असतो. जसं निखिल कोळे माझेही डिरेक्टर होते, सॉरी प्रोडक्शन डिझायनर होते. पण काय होतं ना, प्रोड्युसर पासून स्पॉट दादापर्यंत ही जी काही फळी आहे ती फळी प्रत्येक जण त्याचं काम करत असतं. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर की प्रोड्युसर काय पहिली फिल्म अप्रूव्ह करतो आणि त्याला एक्झिक्यूट करायला भाग पाडतो. एक्झिक्यूट केल्यानं तुमचं एक बजेट बनतं. त्या बजेटवरती एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करतो. त्यांनी एक सर्टन बजेट आपल्याला दिलेलं असतं आणि त्या बजेटमध्ये आपल्याला तो सिनेमा बसवायचा असतो. म्हणजे मलाही चॅलेंजेस खूप आले त्यावेळेस की माझं जे बजेट मी काढलं होतं, आपण एक डिरेक्शन इतके वर्ष काम करत असल्याने आपल्याला एक ओव्हरऑल त्या फिल्मचा गाभा बघून आपल्या डोक्यात असतं की हे बजेटमध्ये मी बसू शकतो. तर माझं बजेट निघालं होतं जे काही नंबर असेल ते. तर त्या बजेटनुसार जेव्हा माझ्याकडे बजेट आलं त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स नव्हते. हे कोणाला पटणार नाही आणि ही फॅक्ट आहे. ती मला फक्त 2 इक्विपमेंट्स मिळाले होते. एक जे म्हणजे इंडियन क्रेन, जे आता टेक्निकली लँग्वेज यांना कळेल किंवा जे कोणी बघतील त्यांना कळेल, आणि दुसरं 2 दिवसाचा ड्रोन. ह्याच्यावरती मी ती अख्खी फिल्म मांडत होतो. पण जेव्हा मला हे कळालं की अरे माझ्याकडे इक्विपमेंट्स नाही आहेत, तर अख्खं शॉर्ट डिव्हिजन आम्ही बदललं. त्यामुळे अपूर्वा शाळीग्राम जी आमची DOP होती आणि तो पॉईंट ऑफ व्ह्यूज होता की ही फिल्म मुलीच्या पर्स्पेक्टिव्हने, एक मुलगी पुण्यावरनं गावात आली. तो हा माझाच हट्ट होता की मला एक मुलगीच हवी होती ॲज अ सिनेमॅटोग्राफर जी गोष्ट सांगू शकेल. कारण की कितीही झालं तरी एक मेल पर्स्पेक्टिव्ह असतो आपल्या घरामध्ये. आपण बघतो की एक आपल्या वाईफचा किंवा आपल्या आईचा एक वेगळा टेक येतोच घरामध्ये. तो सिनेमामध्ये मला तो टेक हवा होता, म्हणून मी अपूर्वा सोबत काम करायला सुरुवात केली आणि मग तिने तिची एक पद्धत मांडायला सुरुवात केली आणि मग ते कोलॅबरेट झालं. सेम विथ आमचे प्रोडक्शन डिझायनर. सो मी, निखिल म्हणजे कोवळे, अपूर्वा शाळीग्राम DOP, आमचे सचिन लोवलेकर कॉस्ट्युम डिझायनर, आमचे एडिटर निनाद खानोलकर, आम्ही एकत्र बसून डिस्कशन केलं होते की अरे हे पार्टमध्ये हे दिसणार आहे, तर इथे कपडे कुठले असायला पाहिजेत. आणि आम्ही ते पार्ट वाईज डिवाइड केलं. आणि हे सगळं श्रेय मी खरं सांगेन तर इम्तियाज सरांना देईन, कारण की ते गाणं माझ्या डोक्यात खूप फिक्स झालं होतं, अगर तुम साथ हो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक दुःख आणि एक प्रेम ह्याच्यातलं एक कॉम्बिनेशन केलं होतं. त्या गाण्याच्या सिच्युएशननुसार प्रोडक्शन डिझाईनचं आणि कॉस्ट्युमचं. ते मला कुठेतरी हवं होतं की अरे हे आपण बघत आलोय. किंवा मगाशी आपला एक विषय झाला की नरेटिव्ह का असायला पाहिजे सिनेमामध्ये. आता इथे किती लोकांनी फिल्म पाहिली मला माहिती नाही, मी मुद्दाम या फिल्मचं नाव घेतो. फिल्मचं नाव आहे मलेना. मलेनाचा क्लायमॅक्स जो आहे तो कोणाला पटणारच नाही की त्या डिरेक्टरने त्या ऍक्टरना काय सांगितलं असेल. बरं असं पण नाही की त्याच्यामध्ये VFX वापरून मल्टिपल कॅरेक्टर्स वाढवलेत, ते रिअल आहे जे काय ते. पण ते रिअल जे काय तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. तर त्या डिरेक्टरने त्या ऍक्टरना काय सांगितलं असेल ना, हा नरेटिव्हचा भाग असायला पाहिजे सिनेमामध्ये. तर तो जो नरेटिव्ह आहे ना, हे आपले प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याला काही ना काहीतरी इनपुट्स देत असतात. जसं बजेट जेव्हा आमचं कमी झालं, म्हणजे असं नाही की बजेट मुद्दामून कमी झालं, त्या फिल्मच्या रिक्वायरमेंटनुसार एक बजेट आलं होतं आणि त्या बजेटनुसार मग आम्ही जे ठरवलं होतं, मी आणि निखिल कोवळे सरांनी, की आपण इथे कलर वापरूया, इथे कलर नको वापरूया. मग आम्ही एक नवीन टेक आणला की जसं एखादा बापूजरा निघालाय तर त्या नरेटिव्हनी तू काय सांगू शकतोस की ह्या घरातली ही परिस्थिती आहे. म्हणजे आता पुष्पा जिकडे साजिरी राहायला आले, ते पुष्पा आत्याचं घर आहे, म्हणजे तिची पुष्पा मावशी. तर त्या घरामध्ये त्यांचा नारळाचा बिझनेस आहे. तर त्या नारळाच्या बिझनेसमध्ये आपण इतके दिवसभर रात्र त्याच्यात असतो की आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष राहत नाही. तर तो पापुद्रा निघालाय, त्या घरात मुद्दाम नाही ना काढलाय तो निघालाय, मग आपण तसाच ठेवूयात, ते अजून रिअलिस्टिक वाटेल. हे सेम निखिलचं झालं. मग अपूर्वाचं शॉर्ट टेकिंगमध्ये झालं. म्हणजे इव्हन तो आमचे स्टॅनली सर जे आमचे कोरिओग्राफर आहेत, त्यांनी म्हणजे मला स्टॅनली सरांसोबत काम करायचंच होतं, कारण की माझी खूप इच्छा होती स्टॅन सोबत म्हणजे तुम्ही करा पुढे जाऊन. कारण त्याची 2 रिझन आहेत. त्या माणसाचं मला एक आवडलं होतं. त्यांनी तुम्ही PK फिल्म पाहिले, PK मध्ये 4 कदम नावाचं ते कोरिओग्राफ केलेलं सॉन्ग आहे. तर त्यावेळेस PKला आम्ही डिस्कशन करत असताना स्टॅन सर म्हणाले होते की अरे कोरिओग्राफी म्हणजे फक्त डान्स असं नसतं. त्या कोरिओग्राफीमध्ये आपल्याला जे काही शब्द तुम्ही मांडलेत त्या शब्दांना आपण कसे पोर्ट्रे करू शकतो ऑन कॅमेरा. तर तेच मनजाईमध्ये मला अचीव्ह करायचं होतं. सो मनजाईमध्ये कोरिओग्राफी नाहीच आहे. त्यांचं वागणं आहे की तो जो त्यांचा आता भाव तयार झालाय, तो भाव त्यांना जो स्वप्नात दिसतोय तो कसा असेल, तो कसा नरेट करता येईल. आणि मग तो नरेशन म्हणजे ते बोलल्यानंतर मला तो स्क्रिप्टमध्ये आणता आला आणि त्याच्यामुळे त्यांना अजून कोरिओग्राफ करायला बरं पडलं. सो हे प्रत्येक डिपार्टमेंटचं काम आहे की ते तुम्ही कसं नरेटिव्हली सांगू शकता. आणि ना आता रोहन सर बजेटबद्दल बोलले. खरं तर
ही अनेक वर्षांची ओरड आहे की आपल्या मराठी चित्रपटांना बजेट नसतं, त्याच्यामुळे कुठेतरी क्रिएटिव्हिटी बॅक अँड फोर्थ होऊ शकते किंवा होते अनेकदा. नो डाऊट तुमचा पहिलाच प्रोजेक्ट आहे, पण याआधी तुम्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम केलं किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना काम करताना बघितलं आहे. तुमचं ओपिनियन मला इथे ऐकायला आवडेल की जेन्युनली बजेटचं लिमिटेशन किंवा लिमिटेड बजेट ही तुमची क्रिएटिव्हिटी किंवा तुम्हाला जे सांगायचं आहे ते लिमिट करते का, गिवन जर तुम्ही तुमच्या अभ्यासात स्ट्रॉंग आहात किंवा काय सांगायचं आहे ह्याच्यात स्ट्रॉंग आहात, तर बजेट हा अनेकदा सेकंडरी सुद्धा मुद्दा ठेवता येतो, बिकॉज क्रिएटिव्हिटी दिलेल्या बजेटमध्येही अचीव्ह करता येते. लाईक ही सेड की 2च इक्विपमेंट्स होते, त्याच्यामध्ये एप्रिल मे 99 जे काही सांगायचं आहे ते त्यांनी सांगितलं. राईट, तुमचं ओपिनियन काय यावर? मी सांगायचं मला म्हणजे सगळ्यात खूप खर्च केलेली फिल्म म्हणून मी बोलतो. एक्झॅक्टली. येस. नाही, मी खरं सांगू का की ती ना तुमची गोष्ट काय आहे हे डिक्टेट करतं तुमचं बजेट काय असलं पाहिजे, गोष्टीची व्याप्ती किती आहे आणि त्या गोष्टीच्या व्याप्तीप्रमाणे म्हणजे तरच हाय बजेट फिल्म लो बजेट फिल्म असं विचार करणं खरं तर फक्त आकड्यांवरनं ठरवणं चुकीचं आहे. मला असं वाटतं की त्या गोष्टीची गरज काय आहे याच्यानुसार त्याचं बजेट ठरावं. निर्मात्यांनी पण विचार करताना त्या गोष्टीच्या गरजेप्रमाणे बजेट ठरवावं. बऱ्याच वेळेला आपल्याकडे काय होतं, पहिले बजेट ठरतं, त्या बजेटवरनं गोष्ट ठरते, मग गोष्टीवरनं मग आपण काय करतो आणि ते रिव्हर्स मेकॅनिझम मध्ये ना मग अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं आता रोहन म्हणाला की त्याची फिल्म सिम्प्लिसिटीने सांगण्यासारखी होती म्हणून त्याला त्या 2 इक्विपमेंट्स मध्ये कदाचित ते अचीव्ह करता आलं. पण एखादा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स पोहोचवण्याचा जो परिणाम असतो त्या परिणामामध्ये लिमिटेशन्स येऊ शकतात, कधी कधी टेक्निकल गोष्टी आपल्याला न अवेलेबल झाल्यामुळे. अर्थात आपण सगळे ज्या वेळेला फिल्म फ्लोअरवर उतरत असतो त्यावेळेला आपण याच ध्येयाने उतरलेलो असतो की मला माझी गोष्ट ही सगळ्यात बेस्ट सांगायची. मग त्याच्यासाठी आपल्या हाताला जे लागतं ते हातात घेऊन आपण काम करतो. म्हणजे असं होत नाही, म्हणजे दशावतारच्या वेळेला पण ती इतकी मोठी फिल्म होती, शूट करण्यासाठी एक्सटेन्सिव्ह आणि डिफिकल्ट होती. आम्ही जवळपास 52 दिवस शूट केलं, 60 दिवसाचं शेड्यूल होतं. तर त्या 60 दिवसाचं जर आपण आत्ता बजेट काढायला गेलो आणि करायला गेलो तर ते खूप जास्त आहे. तेवढं बजेट मला नव्हतंच मिळणार, कारण की जरी मी प्रोड्युसर असलो तरी अजून 10 जण एकत्र येऊन पैसे टाकणार होते आणि ते अचीव्ह करायचा प्रयत्न करायचा होता. त्यामुळे प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या असं नाहीये. पण एक चांगलं काय होतं की माझ्यात आणि माझे जे पार्टनर्स होते त्या सगळ्यांमध्ये अतिशय क्रिस्टल क्लिअर एक अंडरस्टँडिंग होतं की त्या दिवसाची आणि त्या सीनची गरज काय. एखाद्या गोष्टीची गरज, त्या सीनची गरज जर नसेल तर आम्ही अत्यंत कमी क्रूमध्ये अत्यंत कमी इक्विपमेंटमध्ये काम करायचो, आणि एखाद्या दिवशीची गरज जर असेल तर मग उरलेला बजेट तिकडे कसं युटिलाइज करता येईल याचा प्रयत्न करायचो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अशा घटना घडतात सेटवर, जसं तू म्हणालीस की प्रत्येक दिवस नवीन असतो. एक दिवस प्रचंड मोठा ऍक्सिडेंट झाला आणि आमच्यासाठी जी डॉली अत्यंत गरजेची होती ती माझ्या अख्ख्या शेड्यूलमधनं बाद झाली. म्हणजे साधारण 20व्या दिवशी वगैरे माझ्याकडची डॉली संपली होती. म्हणजे 20व्या दिवसापासून 52व्या दिवसापर्यंत माझ्याकडे डॉली असणार नव्हती आणि बरंचसं डिझाईन डॉलीवर होतं. मग काय तुझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यातनं तू कसं पुढे जाता येईल हा भाग तो इव्हेंच्युअली पार्ट आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट मला असं वाटतं की जर मराठी चित्रपटाला वेगळं काहीतरी द्यायचं असेल तर त्या गोष्टीची गरज पाहून, जसं याच्या गोष्टीची गरज होती तो सेट असला पाहिजे. रिअलिस्टिक छोट्याशा घरामध्ये शूट करणं हे त्याला अडचणीचं झालं, नाईटमेअर. तर त्याच्यासाठी तो सेट तयार करणं हा कुणाला तरी असं वाटेल की तो दॅट इज अ ॲडिशनल कॉस्ट. पण त्या सिनेमाची ती गरज आहे किंवा रोहनच्या सिनेमाची गरज आहे त्या पद्धतीची लोकेशन्स असणं आणि त्या लोकेशनसाठी वेळ देणं, किंवा हातात थांबायचं नाही मध्ये पण ज्या पद्धतीची लोकेशन, ज्या पद्धतीचे मॉब सिक्वेन्सेस आहेत ती त्याची गरज आहे आणि त्या गरजेप्रमाणे त्याचं बजेट ठरलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे हाय बजेट फिल्म्स किंवा बिग बजेट फिल्म्स म्हणून आम्ही जर अय्याशीवर पैसे खर्च केले तर ते चुकीचं ठरेल. तर मला असं वाटतं की मग त्या बिग बजेट फिल्म्सना काही अर्थ नाही. म्हणजे बिग बजेट फिल्म म्हणजे मोठ्या कलाकारांवर खूप पैसे खर्च करून केलेली फिल्म, किंवा म्हणजे काही काही वेळेला असं होतं की आपला ऑन्तराज पायी इतका पैसा खर्च होतो की त्याच्यामुळे ऍक्च्युअल फिल्म मेकिंगची कॉस्ट कमी होते आणि बाकीच्या गोष्टींचा जो फ्लफ म्हणतो आपण त्याची कॉस्ट वाढते. तर आम्ही तो प्रयत्न केला की खर्च होणारा प्रत्येक रुपया
हा ती फ्रेम चांगली करण्यासाठी कसा आपण वापरला जाईल आणि त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं. मग ती हाय बजेट लो बजेट अशी असणार नाही. येस. आमची जबाबदारी ही पण आहे की आम्हाला जे रिसोर्सेस दिले जातात ते जस्टिफाय कसे होते. कसे होते, राईट. कारण अदरवाईज काय होतं की निर्माता बऱ्याच वेळेला त्याला या क्षेत्राची क्रिएटिव्ह माहिती नसते. म्हणजे माझ्या बाबतीत तिन्ही निर्मात्यांना होती, भवेश सर असतील, संपदा असतील, मयूर असेल, त्या तिघांनाही माहिती होतं की सिनेमा कसा बनतो आणि कसा बनवायचा आहे. पण बऱ्याच वेळेला निर्माता तुमच्यावर एक विश्वास टाकतो की तुला घे, तू पाहिजे तेव्हा यू हॅव टू जस्टिफाय इच अँड एव्हरी इक्विपमेंट, इच अँड एव्हरी डे. आपल्याकडे थोडंसं माझ्या पाहण्यामध्ये असं आलंय की काही खूप चांगले निर्माते खूप सरळपणे विश्वास टाकतात पैसे टाकतात, या. आणि ते पैसे देतात, पण तुम्हाला ते जस्टिफाय नाही करतायत बऱ्याच वेळेला. आणि मग त्यांना असं वाटतं की अरे पैसे देऊन काय उपयोग, होतच नाहीये पण मराठीमध्ये. मी तुला सांगू त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे ना ही एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची हो, आहे, असते. प्रश्नच नाही. किंवा आपल्याकडे क्रिएटिव्ह प्रोड्युसर असा प्रत्येक ठिकाणी असतोच असं नाही. मी एवढा फॉर्च्युनेट होतो की माझ्याकडे सुजय, ओंकार किंवा आदित्य, अजित काका हे सगळे लोक असे होते ना ज्यांना तू म्हणतोस तसं त्यांना जाण होती की हे जर सुबोध मागतोय तर देर इज अ लॉजिक, तर आपण त्याच्याकडे विचार करूया. आणि असंही होत होतं म्हणजे कधी कधी आपणच निर्माता असतो, आपल्याला वाटतं की मीच निर्माता आहे, मी खर्च करू शकतो, तर तसं नाही होत. उलट त्यावेळेला आपण जास्त कॉशियस Cautious असतो. असतो, मी प्रत्येक सेकंदाला कॉशियस होतो की मी खर्च करत असलेला प्रत्येक रुपया अल्टिमेटली मी प्रोड्युसर आहे, त्याच्यामुळे मी जबाबदार असणार आहे. आणि त्यावेळेला मग कोणतरी तुम्हाला एक व्यक्ती लागते जी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हिटी देत राहते की अरे हे आहे ना, हे तू असं करतोयस पण हे आपण नंतर कदाचित आपल्याला युजफुल नाही ठरणार आहे. किंवा तुम्ही ते आणि कदाचित जेव्हा लॉंग शेड्यूल्स असतात ना त्यावेळेला ती ऑब्जेक्टिव्हिटी तुम्हाला दर 4-5 दिवसांनी चेक करत. तू आता एवढ्या मोठ्या मोठ्या फिल्म्स केल्या हिंदीमध्ये, यू मस्ट हॅव सीन दिस की तुम्हाला कॉन्स्टंटली तुम्हाला काही दिवसांनी तुम्हाला रिव्ह्यू करत राहावं लागतं की आपण योग्य दिशेला चालतोय का. कारण नाहीतर तुम्ही आउट ऑफ बजेट जाणार आहात, भलत्या दिशेला जाणार आहात, तर ते खूप मॅटर करतं. ह्यालाच पकडून गंमत काय माहिती आहे का, माझे दोन्ही प्रोड्युसर, म्हणजे खरं तर 3 प्रोड्युसर आहेत, पण माझे पहिले 2 मेन प्रोड्युसर आहेत जे आहेत राजेश मापुसकर आणि दुसरे आहेत फिंगरप्रिंट जे मधुकर कोटियान. हे दोघंही इतके मुरलेले प्रोडक्शनवाले आहेत ना की राजेश सर स्वतः त्यांची कंपनी होती कलेक्टिव्ह एफर्ट फिल्म्स, जे ॲड्स बनवायचे, तिथूनच मधुकर सरांनी त्यांची कंपनी बाहेर पडून कंपनी चालू केली. सो ह्यांना प्रोडक्शनचं ऑलरेडी नॉलेज होतं, त्यांना हे माहिती होतं की हे बजेट आपण कसं बसवू शकतो. पण ते बसवत असताना जेव्हा एक मराठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर येतो ज्यांनी बाकीचे सिनेमे करत असताना ह्या सिनेमाला एक वेगळं पण बघणं, त्यामुळे भरतनी जे काही काम केलं आमचं जसं सुवारी EP आहे, तर त्यासोबत मला असं वाटतं की EP सोबत अजून एक गोष्ट स्ट्रॉंग असली पाहिजे जर आपल्याकडे इक्विपमेंट्स नसतील तर, ती म्हणजे आपली डिरेक्शन टीम. जर तुमची डिरेक्शन टीम करेक्ट असेल तर तुमचे सगळे डिपार्टमेंट कडक असतील. कारण काय आहेत ना, बऱ्याचशा वेळेला मराठीच्या बजेटनुसार ना तुम्हाला 2 ते 3 अपॉइंट केले जातात एडीज. पण मी इथे त्यांना सांगितलं होतं की मला जर तुम्ही इक्विपमेंट देत नाहीत तर मला एडीज वाढवा. बरोबर. त्यामुळे मला काय झालं, माझा फर्स्ट वेगळा होता, माझा सेकंड वेगळा होता, माझा सेकंड वेगळा होता, माझा स्क्रिप्ट सुपरवायझर वेगळा होता, माझा कॉस्ट्युम डिपार्टमेंट सांभाळणारा एक वेगळा होता. त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येकाचं काम सांभाळत होतं. म्हणजे माझा इंद्रा असेल किंवा जे कोणी, ते सगळं डिपार्टमेंट सांभाळत असल्यामुळे आपण एक सिक्युअर असतो की आपण आपल्या DOP सोबत आपलं काम करत असतो. कारण की बाकी सगळे डिपार्टमेंट त्यांचं ज्याला जी जबाबदारी दिली तो तीच करतो. करेक्ट. त्यामुळे ते डिपार्टमेंट सांभाळणारी टीम तुमच्याकडे असेल ना तर मला असं वाटतं ह्याच्यावर शेड्युलिंग क्रिटिकल खूप इम्पॉर्टंट खूपच इम्पॉर्टंट भाग. आणि शिवराजनी तर एवढी मोठी टीम घेऊन हा चित्रपट बनवलाय, म्हणजे भरत सरांपासून सिद्धार्थ पर्यंत सगळे त्या चित्रपटात दिसतात. अशा वेळी जेन्युअनली बजेट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. एक तर इतके कलाकार आहेत, सत्य गोष्ट आहे ती, आणि ती मांडणं. राईट, तुझ्या बाबतीमध्ये कसा बॅलन्स आहे बजेट आणि क्रिएटिव्हिटी? सो ते असं झालं की खूप काळ काही फिल्म म्हणून या सगळ्यांनाच रादर एक्साइटिंग काही असं करायला मिळालं नव्हतं. आणि माझ्याकडे एकच ॲसेट होती, ती म्हणजे स्क्रिप्ट आणि चांगले लिहिलेले कॅरेक्टर्स, तर तेवढंच होतं. तर ते जेव्हा ऐकलं त्यांनी, तर त्यांना असं होतं की मी काही झालं तरी चालेल, ही फिल्म मला सोडायची नाही. सो तेच मी आमिष दाखवलं, बघा मी चांगलं कॅरेक्टरच देणार आहे. तर त्या सगळ्यांनीच इतकी उडी मारल्यासारखं झालं ना, त्यामुळे बजेट हा एका पॉईंट नंतर प्रश्नच आला नाही. त्यांनाही नाही आला, मलाही नाही आला. सो त्यांनी म्हणजे सगळ्यांना असं होतं की तू पैशाचं नको रे बघू, ते आम्ही बघतो, ते त्याच्याकडे तू नको, तू ह्याचं काय करायचं मला सांग, कधी मी लागणार आहे, कसं लागणार. आणि मला एक काय वाटतं की आता मी नाटकातनं, आम्ही सगळेच नाटकातनं आलेली लोक, तर काय असतं की नाटकाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिस. तर प्रॅक्टिस केल्याशिवाय सीनच उभा नाही करू शकत, हे सगळ्यात जे महत्त्वाचं आहे. तर हे सगळे ॲक्टर्स म्हणजे शूटिंगच्या आधी वेळ काढून वर्कशॉपसाठी
बसत होते. इवन आशू सर, म्हणजे आशू सरांनी मला फोन केला. ते म्हणले ऐक ना, शूटिंगच्या आधी आपण भेटतोय ना. म्हणलं हो, आपलं एक वर्कशॉप वगैरे आहे. म्हणले मी आधी एकटा तुला भेटू का वगैरे. म्हणलं हो प्लीज, तर मी येतो तुमच्या ऑफिसला. ते म्हणले नाही नाही, तुझं ऑफिस कुठे, तिथे मी येतो. असं म्हणून मग ते वर्सोव्यात आले. आणि मी, ओमकार आणि ते, मला अजूनही आठवतं, एक सोफा आणि एक असं टेबल आणि इथे खुर्ची, असे आम्ही बसलो होतो. मी सोफ्याच्या वर चढून बसलो होतो फील्डमध्ये. तर आणि आशू सर एक एक सीन घेऊन की ओके, ह्या सीनमध्ये मला काय करायचं आहे, ह्याचं काय, ह्या वाक्याचा अर्थ काय, हे मी का बोलतोय, कसं बोलतोय, तुझ्या डोक्यात काय, ही सगळी चर्चा करून करून. सो मला असं वाटतं इथे पैसे विसे मॅटरच नाही करत. इथे तुमचं इंटेंट, म्हणजे काम करण्याचं इंटेंट काय आहे, की आता ते आशुतोष गोवारी करत, म्हणजे मी लहानपणी माझ्याकडे लगानची VHS होती, ती मी जेवण करताना बघत बसायचो. असा माणूस तो माझ्या समोर बसून विचारतो की ह्या स्क्रिप्ट म्हटलं, अरे हे वाक्य चांगलं आहे रे, हे अजून काय कसं करता येईल, अजून तू सांग मला कसं म्हणू हे वगैरे. मग हे जेव्हा हे कोलॅबरेशन जेव्हा होतं ना, तिथे ह्या बजेट ह्या गोष्टी मॅटरच करतात आणि त्यांनाही नाही केल्या. सो असं झालं की ते इक्विपमेंटवरती खर्च करता आला. जिथे क्राऊड हवा होता तिथे आम्ही स्मार्टली आमचे EPs आणि ADsचं जे आपण म्हणतोय की ते इतके हुशार होते की आम्हाला असं झालं की ओके, आपल्याला कामगार लागणार आहेत, भरपूर कामगार लागणार आहेत. तर आम्ही ॲक्च्युअल BMC ऑफिसर्सना म्हणलं की ऐका ना, तुमच्या कामगारांचं काम झाल्यावर काय काम आहे, तर त्यांना पाठवा ना आज वगैरे, किंवा थोडं बघा ना सर वगैरे. तर जे आंदोलनाचे सगळे सीन्स आहेत तिकडे ॲक्च्युअल कामगार आले. त्यांना म्हटलं की अहो एक असं आंदोलन चालू आहे. ते म्हणले अरे आम्ही दिसणार नाही, हे कट नाही ना होणार वगैरे, असं त्यांनी एक हे केलं. मोठा प्रश्न, हे कट नाही, हे कट नाही ना होणार. म्हणलो सगळे हे कट नाही करू शकत मी फिल्ममधनं. सो असं स्मार्ट ट्रिक्स वापरून हे बजेट आम्ही कुठे 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 वाचवलं. आणि जिथे खर्च करायचा होता की म्हणजे ती क्लासरूम तयार करणं असेल, तर अगेन ती खरी शाळा नाही, तो सेट आहे. सो अशा सगळ्या गोष्टी जिथे मला खर्च करता येईल, प्रोडक्शन डिझाईन, कॉस्ट्युम्स, कॅमेरा, तर या गोष्टींवरती आम्ही मेन खर्च ठेवला. आणि या सगळ्यांनी, म्हणजे सगळ्या कलाकारांनी खूप मदत केली, की इवन सगळ्या HODsनी, की म्हणजे ते म्हणले की पैशाचा विचार करू नको, आपल्याला ही फिल्म करायची आहे तर आपण ज्या बजेटमध्ये असेल ते आपण करू. सगळ्यांनीच, म्हणजे म्युझिकपासून सगळ्यांनी सगळं, म्हणजे अजय सर आले गायला, अवधूत सर आले गायला. सो हे सगळं त्यामुळेच झालं की ते इतकं सगळ्यांना आवडलं की त्यांनी बजेट आपोआप स्वतःच त्यांनी कमी करून मग त्यांनी फिल्मसाठी म्हणून ते मला ह्याचाच एक एक्सपिरियन्स, आणि मी हे सांगायलाच पाहिजे कारण अमलने माझी फिल्म शूट केली आणि त्यात आमचं 2-3 वर्ष चाललं होतं हा सिनेमा कधी करायचा. आणि त्याचा मला एकदा फोन आला, आमची तयारी ठरली की हे करायचंय. आणि तो म्हटला की मला एक खूप मोठी हिंदी फिल्म आली आत्ता, जी त्यांनी मला विचारले आणि मी त्यांच्यावर ऑलरेडी काम केलेलं आहे वगैरे, पण तरी मला तुझी फिल्म करायची. तर मला हे माहिती आहे, आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठी आणि हिंदीच्या प्राइस रेंजमध्ये इतका जमीन आसमानाचा फरक आहे. पण केवळ गोष्ट सांगायच्या ध्येयापोटी किंवा प्रेमापोटी ही सगळी माणसं म्हणतात की पैसे ते ठीक आहे, ते राहू दे. आणि मग नंतर फिल्म बाहेर आल्यानंतर ते म्हणतात की येस, ह्या वर्षी मला सांगण्यासारखं काय, तर मला आपली फिल्म आहे. किंवा आता अमलनी गोंधळ पण आउटस्टँडिंग शूट केले. तर ते जे त्या लोकांचं प्रेम आहे ना कंटेंटवर, आणि ती जी किक आहे, जसं ॲक्टर्सचं पण म्हणाला ना, त्या सगळ्यांना ना काय हवंय, त्या सगळ्यांना असं एक अविस्मरणीय पात्र हवंय जे त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. की मला ना लोकांनी हे म्हणून ओळखावं, किंवा मला लोकांनी म्हणावं की अरे त्या फिल्ममध्ये तुम्ही जे काम केलं ना, त्या प्रत्येकाची एक ती आंतरिक इच्छा असते, ती सिनेमातनं पूर्ण होते. तेच टेक्निशियन्सचं पण आहे. म्हणजे निखिल कोवळे, मला जेव्हा आम्ही प्रिव्ह्यू केला त्यांना तो बाहेर आला आणि तो म्हणला की मला फार वाईट वाटलं असतं जर मी ही फिल्म सोडली असती ना किंवा केली नसती ना. कारण तो म्हटलं ती काय स्केल आहेच, मी स्केलचं काम करतोच, पण छोट्यामध्ये मला सगळं करायला मिळतंय, ह्याकडे मी परत आलो. तर मला असं वाटतं की तेच फिल्मची मजा आहे आणि तीच सिनर्जी आहे सगळ्यांची अगदी. आणि ना खूप पर्सनल वर्क आहे हे डिरेक्शन म्हटलं तर. आणि जसं मी मगाशी म्हणाले की किती काय काय डिपार्टमेंट्स गोष्टी एका डिरेक्टरला मॅनेज कराव्या लागतात, उगाच त्याला कॅप्टन ऑफ द शिप नाही म्हणत. मला ना इकडे जेन्युअनली जाणून घ्यायला आवडेल तुमच्या चौघांकडनं की या प्रोजेक्ट दरम्यान किंवा इतर प्रोजेक्ट दरम्यान तुम्हाला मिळालेलं एक मोठं रिजेक्शन किंवा क्रिटिसिझम ज्याच्यामुळे तुम्ही जे काम केलंय ते खूप जास्त स्ट्रॉंग झालं आणि हे स्ट्रॉंगच करायचंय, ती एक उमेद आली, तर ते कोणता शेअर करायला आज तुम्ही? ओके, ट्रिक क्वेश्चन. मला माहित नव्हता प्रश्न एवढा. नाही, मी तर विचार करतो की काय. हा मी सांगतो. मला असं वाटतं की ज्या वेळेला मी दशावतार करायचं ठरवलं ना, तर रिजेक्शन म्हणण्यापेक्षा ना प्रश्नचिन्ह खूप होती. म्हणजे गोष्ट ज्यावेळेला लिहिली त्याच्यानंतर पहिलं प्रश्नचिन्ह होतं की या गोष्टीवर विश्वास ठेवणारी माणसं मिळतील का.
ज्यावेळेला मी दिलीप प्रभावळकरांना गोष्ट ऐकवली त्यावेळेला त्यांनी त्यांचं एक तर ते मला ओळखत नव्हते, दिग्दर्शन म्हणून माझं काहीच काम नव्हतं आधी केलेलं, तर मला असं पहिल्या वेळेला लक्षात आलं की त्यांना गोष्ट आवडली होती, पात्र आवडलं होतं, पण त्यांचा सगळ्यात पहिला डाऊट हा होता की तू जे म्हणतोस ते तसं आपण शूट करू शकू का, असं घडू शकतं का, मराठीत आपण या स्केलला पोहोचू शकू का, तर हा एक डाऊट होता. दुसरं, आणि ते सेटवर पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नवखा डिरेक्टर म्हणून जेव्हा सेटवर येताना, जेव्हा तुमच्यापेक्षा आजूबाजूचे प्रत्येक जण हे खूप जास्त एक्सपिरियन्स असतात, त्यावेळेला त्याचं एक पद्धतीचं दडपण तुमच्यावर असतं किंवा प्रत्येक जण तुम्हाला जज करत असतो, डिरेक्टली इनडिरेक्टली प्रत्येक जण सेटवर बघत असतो की ज्याच्या हातात आपण लगाम दिलाय ना तो योग्य आहे की नाही. पहिल्या काही दिवसांमध्ये त्यांना अंदाज येऊन जातो की आपण योग्य दिशेला चाललोय की नाही चाललोय, आणि ज्या दिवशी ते त्यांना लक्षात येतं त्या दिवशी मग तुम्ही ते कंट्रोल घेतलेलं असतं, तर तो अनुभव असतो. दुसरं एक निगेटिव्ह मी घेत नाही ते, पण निगेटिव्ह या अर्थाने आहे की अनेक जणांना हा डाऊट होता की इतकी वर्ष टेलिव्हिजन केलेला माणूस आता फिल्म करतोय, तर टेलिव्हिजनचा इम्पॅक्ट असेल का, किंवा टेलिव्हिजन करणाऱ्या माणसांना जमते का फिल्म, असा एक ओव्हरऑल एक सूर होता, सूर असतो, बरोबर असतो तो ऍक्टरच्या बाबतीमध्ये पण तेच होतं ना, की टेलिव्हिजन केलं, इतकी वर्ष टेलिव्हिजन लिहिलंय किंवा टेलिव्हिजन प्रोड्यूस केलंय, तर तुम्हाला टेलिव्हिजन केलेल्या माणसाला फिल्म जमेल का. पण मला असं वाटतं की टेलिव्हिजनचा खूप चांगला परिणाम माझ्या कामावर आहे किंवा त्याचा मला फायदा झाला असं मला नेहमी वाटतं. एकतर तुम्हाला शिस्त लागते काम करण्याची, वेळेत काम करण्याची शिस्त लागते, लेखनात किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी आल्या तर काय करायचं याचा जो एक अलर्टनेस असतो तो तुमचा डेव्हलप होतो. आणि अनेक गोष्टी असतात टेलिव्हिजनमध्ये, कारण की तुम्हाला रोजची 22 मिनिटं होल्ड करायची असतात प्रेक्षकांना, त्याचे मार्ग काही असतील, तुम्हाला प्रेक्षकांची जाण वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा पुन्हा तुम्हाला तो अभ्यास करत राहावा लागतो की कसा तुमचा प्रेक्षक बदलतो याचा. तर मला असं वाटतं या सगळ्याचा पॉझिटिव्ह फायदा झाला. आणि गोष्ट सांगत असताना जर मला माहिती आहे की मला गोष्ट कुठल्या माध्यमासाठी सांगायची आहे, तर मग मला त्या लोकांचे जे त्या नजरा असतात त्याचा फरक पडत नाही. आणि त्याच्यामुळे तू जे विचारलंस की रिजेक्शन आहेत का, तर रिजेक्शन नसतं, पण डाऊट्स असतात. आणि ते मला असं वाटतं की ती पहिली फिल्म असेल काय किंवा 100वी फिल्म असेल काय, तुमच्याबद्दल डाऊट घेणारे, तुमच्या विजन बद्दल प्रश्न विचारणारे किंवा असे माणसं असणारच आहेत, पण दॅट इज ओके, पाहिजेच. नाही, मला त्या रिजेक्शन्स तर मी प्रचंड म्हणजे घेतोच आहे, चालूच आहे, तो सिलसिला काही कमी होत नाही आणि ते चांगलं आहे. फक्त अजून बेटर माणसांकडनं रिजेक्ट होतोय, ते मला जास्त बरं वाटतंय. सो ते एक आहे. पण ह्या सगळ्यात एक महत्वाचं लर्निंग असं आहे की बऱ्याच वेळेला तुम्ही काही लोकांना कन्व्हिन्स नाही करू शकत तुमच्याकडे काय आहे याचं, कारण कदाचित ते वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या स्कूलचेच असतात. त्यामुळे ते ना तुम्हाला हे कळणं फार गरजेचं आहे की कोणाकडे जाऊन हा नारळ फोडायचा आहे. अदरवाईज ना तुम्ही कोणाला तरी सांगायला झाला आणि त्या माणसाला त्यातलं सौंदर्य, त्यातले ॲस्थेटिक्स, त्याची ब्युटी, त्याचा कंटेंट हा जर त्याचा घासच नसेल, तर काय होतं, त्यांनी तुमच्यात एक सेल्फ डाऊट क्रिएट होतो की अच्छा मग हे बहुतेक वर्क होणारं नाहीये, आणि तुम्हीच ते मारून टाकता. तर ते स्वतः मारायचं नाही, हे महत्वाचं अंडरस्टँडिंग मला ह्या फिल्मने दिलं. कारण एक दोनदा असं झालं की आय वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स अ फ्यू पीपल, पण त्यांना ते झेपत नव्हतं, किंवा त्यांना ते, मग काय लोक म्हणतात अरे हे वेगळं आहे, पण आहे म्हणजे चांगलं आहे, इंटरेस्टिंग आहे, पण मग ते करूयात नाही म्हणत. ते म्हणतात की करून बघितलं तर मग दुसऱ्यांनी करून बघू दे. तर ते मला म्हणजे त्यांचं ते असतं की मग करू दे, दुसऱ्याला बघू, चाललं तर बघू. तर मला फॉर्च्युनेटली भवेश सर असतील किंवा मयूर संपत असतील, हे जेव्हा गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणले की नाही ही गोष्ट करायची 100% काही होऊ दे. तर तो एक विश्वास, ते बिलिव्हर्स शोधण्याचा जो मुद्दा आहे तो डेफिनेटली मिळाला. आणि एक अतिशय मोठं अंडरस्टँडिंग किंवा लर्निंग माझं या फिल्मचं हे आहे की वेन एव्हर आय एम मीटिंग द ऑडियन्स, मला जास्तीत जास्त लक्षात येते की मला इंडस्ट्री व्हॅलिडेशन कमीत कमी लागणार आहे. कारण म्हणजे आतापर्यंत एक तो कम्फर्ट झोन तुमचा असतो की इंडस्ट्री मधल्या लोकांना काय वाटतं, हा एक ऑब्व्हियसली खूप तुमच्यावर ते एक प्रेशर आणि हे असतं. पण मला आता ऑडियन्सकडे भेटल्यानंतर जेवढे आम्ही आणि अभिनय फिरतोय आणि लोकांना भेटतोय, तेव्हा मला लक्षात आलं की अरे ह्यांना बघायची आहे की फिल्म, आणि ह्यांना आवडती की फिल्म. आणि लिटरली असं आहे की आमच्या क्षेत्रातली लोक मला असं म्हणतात की अरे आमच्या जवळ शो नाही ना, त्यामुळे नाही जमत आहे. आणि परवा मी हब मॉलला गेलो तर तिकडे एक फॅमिली म्हणली आम्ही वाशीवरून आलोय गोरेगावला. तर मी म्हणलं की हा एफर्ट घेणारा प्रेक्षक जर आपल्याकडे आहे तर आपण ह्याच्यासाठी फिल्म बनवली पाहिजे. जे मला खूप मोठं आणि महत्वाचं लर्निंग प्रेक्षकात जाऊन कळालंय.
अदरवाईज काय होतं, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जसं वाटलंय तसंच बाहेर समाजाला वाटतंय आणि ते तसं खूप नसतं. वेगळं आहे. हा, ते खूप तसं वेगळं. नसतं. एक्झॅक्टली. आणि ते पण प्रत्येक सिटी टू सिटी वेगळे आहे. मुंबईत वेगळं आहे, पुण्यात वेगळं आहे, रेस्ट ऑफ महाराष्ट्रात कम्प्लीट वेगळं आहे. Absolutely. पण म्हणजे माहिती आहे, माझ्या आय वॉज तो फॉर्च्युनेट की मला जास्त लोक ओळखतच नव्हते, त्यामुळे माझ्याकडनं लोकांच्या अपेक्षाही नव्हत्या आणि प्रश्नही नव्हते. रूप सुंदर सज गया जो सजी रे दुल्हनिया हो. या फिल्मला असं झालं होतं की आमचं एक रीडिंग होतं, अख्खं सगळ्या कास्टचं रीडिंग होतं आणि असं एक 4 दिवसांनी शूटिंग चालू होणार. आणि तर तेव्हा एक दोन जण असं भरत सर पहिल्यांदा वाचत होते त्यावेळेला, की म्हणजे असं हार्ड कॉपीवरती त्यांनी सॉफ्ट कॉपी वाचली होती आणि ते सगळे त्यांना असं थोडंफार पाठ होतं असं. सो ते पहिल्यांदा असं वाचून बोलत होते. सो ते वाचता वाचता असं थोडं अडखळायला होत होतं, हे होत होतं आणि ते स्वतः पण ॲनालाइज करत होते की काय कसं कसं पुढे चाललंय काय. तर एक असं इंटरव्हलचा पॉईंट आला आमचा की म्हणलं एक 5 मिनिटं थांबूया वगैरे आणि छान चाललं होतं. आणि आपण इन असतो ना, आपण बघत असतो ओके यांनी हे केलं, यांनी हे केलं, ओके हे असं इथे शॉट असणार आहे, अरे हे बरं दिसेल वगैरे असं आमचं चाललंय. आणि मग एक जण आले आणि म्हणले की ऐक ना, ते भरतदादा थोडं असं अडखळतायत आणि म्हणजे युअर शुअर ना की ते. म्हणलं अरे युअर शुअर, अरे म्हणलं तू बावळट आहे का माणूस, म्हणजे असा कसा प्रश्न पडू शकतो. मग मी म्हणलं की तू आत्ता नको माझ्या डोक्यात हे काहीतरी विचार करू आणि तू म्हणलं पहिल्या दिवशी आहे शूटच्या, मग आपण बघूया, मग तेव्हा बोलूया. तर म्हणजे ट्रस्ट पहिली फ्रेमच मुद्दाम मी म्हणलं की पहिल्या फ्रेममध्ये सगळे ॲक्टर पाहिजेत. तर पहिली फ्रेमच आमची होती की सगळे उभे आहेत, म्हणजे ते पहिल्यांदा कमिशनरला भेटायला येतात आणि पहिल्यांदा त्यांना कळतं की ओके 10वी द्यायची. सो ती जी पहिली फ्रेम आहे की सगळे एका लाईनीत सगळे त्या फ्रेममध्ये उभे आहेत, की भरत सर मध्ये आहेत, सिद्धू दादा मागे आणि बाकी सगळे ॲक्टर्स आणि असे उभे आहेत. तर ती फ्रेम लागली आणि त्यांची एंट्री जेव्हा झाली ना भरत सरांची, तो माणूस मला शॉर्ट झाला म्हणला सॉरी हां मी तुला असं बोललो. सो मला असं आलं की मला ती छोटी विक्ट्री मिळाल्यासारखं वाटलं. पण बऱ्याच लोकांना हा डाऊट होता की भरत जाधव, सिद्धार्थ जाधव हे कॉमेडी ॲक्टर्स आहेत, तर ते कसं पुल ऑफ करतील ही स्टोरी आणि ही कशी रूटेड स्टोरी वगैरे. म्हणलं ते रूटेडच आहेत, ते रूटपासूनच आलेले आहेत आणि त्यांनी जे पाहिलंय ते मी नाही पाहिलं, तुम्ही पण नाही पाहिलं. तुम्ही तर म्हणजे एलिट असे म्हणवता आणि तुम्ही तर ते पाहिलेलंच नाही वर्ल्ड. ते त्या वर्ल्डमधनं जगून पुढे आलेत आणि आज त्यांना जर त्यांची गोष्ट सांगता येते तर मग ते किती एफर्ट टाकतील त्याचं तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही. पण जेव्हा मग ते लोक जेव्हा स्क्रीनवर त्यांचं काम पाहून सरप्राईज होतात, तर ती मला विक्ट्री आमच्या सगळे म्हणजे टीम म्हणूनच आमची विक्ट्री वाटते. म्हणजे भवेश सर तर म्हणजे असे होते कास्टिंगला घेऊन की हेच कास्टिंग आपण मिळवूच यात. म्हणजे मी जेव्हा नावं प्रपोज केली होती की हे ॲक्टर्स हवेत आणि असं, तर ते म्हणजे हे मिळालेच पाहिजेत ॲक्टर्स. कारण म्हणजे त्यांनी हा डाऊट घेतला नाही की हे करू शकणार नाही किंवा काय. ते होते की हे पाहिजेत ना, हे मिळतील आणि हे चांगलंच काम करणार. कारण त्यांना माहिती आहे की कॅपॅसिटी काय, म्हणजे प्राजक्ता हे त्यांनी दिलेलं कास्टिंग आहे. सो प्राजक्ताच्या रोलसाठी मी स्वतः ह्याच्यात होतो की कोणाला घ्यावा. मी आणि अर्पिता जी आमची कास्टिंग डायरेक्टर आहे, जिने रोहनला खूप काळ असिस्ट केलं. सो आम्ही अशात होतो की कोणाला घ्यावं आणि असं आमचं जरा दुविधा चालली होती. तर तेव्हा त्यांनी प्राजक्ताचं नाव सांगितलं की प्राजक्ताला घे आणि ते इतके शुअर होते त्या ह्याच्यावर. तर मला असं की ओके प्राजक्ताबरोबर मी पण काम केलेलं आहे आणि मला माहिती आहे ती काय पोटेन्शियलची ॲक्टर आहे. सो काही सीन्स मी तिच्या अँगलनी फिरवले की तेवढ्यासाठी की तो जो एक सगळ्यात ते गाजलं जरा की ती बाई येऊन सुनावते तिच्या नवऱ्याला वगैरे, तर तो सीन आधी असा थोडा इमोशनल आणि असं म्हणजे रागाचा सीन होता, असा ड्रामा होता. पण ती आल्यामुळे त्याला एक अशी हलकी कॉमिकची धार लागली आणि अचानक ती सिरियस होते ना. तर त्यांनी मी तो शॉट बघितल्यावर मला असं आलं की हे हिनी मिळवलं सगळं. आणि ते 3राच दिवस होता शूटिंगचा. सो तिने तो सीन जेव्हा असा राऊंड टाकला तर तेव्हा असं झालं की अरे मिळालेलं आपल्याला. सो मला असं आलं की हे जे छोट्या छोट्या विक्ट्रीज मिळतात ना, की हे म्हणले होते की नाही होणार, आपण करून दाखवलं, हे म्हणले होते नाही होणार. सो हे मला वाटतं की प्रेक्षक अगेन इंडस्ट्री व्हॅलिडेशनपेक्षा हे प्रेक्षक जेव्हा तुम्हाला येऊन सांगतात ना की ह्यांना मी असं इमॅजिनच केलं नव्हतं, एक्झॅक्टली. तर ते जे होतं ना ते आपल्याला अजून बळ येतं की ठीक आहे आता आपण अजून काहीतरी करू शकतो. मला एक्झॅक्ट एक्सपिरियन्स आहे म्हणजे अभिनयाच्या बाबतीत एक्झॅक्ट. करेक्ट. आणि अभिनयासाठी सर तुम्ही पोस्टही लिहिली, हो, ते अनेकांनी डाऊट्स क्रिएट केले होते Correct, अभिनयाच्या बाबतीत. आणि मी त्याला मुलाखतीमध्ये हा प्रश्नही विचारला होता की का असं वाटतं तुला की आपलं कास्टिंग ॲप्ट नाही आहे. तर तो बोला की मी परिपक्व नाही आहे किंवा मी अजूनही नवखा वाटतो लोकांना या इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे कदाचित माझ्या कास्टिंगवरनं अनेकांना प्रश्न नाही. पडले. मी जस्ट एकच मला फक्त मुद्दा त्यात ऍड करावा असं वाटतं, आता आपण त्या विषयावर बोलतोय म्हणून. काय ना,
त्यांना त्या एक्सप्लोरेशनचं मटेरियलच मिळालेलं नाही. हो एक्झॅक्टली. म्हणजे आता भरत जाधव सरांना आता थांबायचं नाही सारखा रोलच लिहिला गेलेला नाही, तर तुम्ही कसं म्हणणार कसं की ते कळणार तुम्हाला एक्झॅक्टली. तर जसं अभिनयचं मला वाटतं की त्याच्याकडे टेरिफिक पोटेन्शियल आहे आणि मला असं वाटलं की करून बघूया आपण काय काय होईल. एक आणि दुसरं, मला एक पुणेरी मुलाचा जो स्टिरियोटाईप तयार झाला ना तोही मोडायचा होता. कारण आपल्याकडे तो एक स्टिरियोटाईप पण आहे की पुणेरी मुलगा म्हटल्यानंतर तो एक आगाऊ असणार, मग तो अमुक एका पद्धतीने बोलणार, मग त्याचे बोलण्याचे रेफरन्सेस हेच असणार. मला ते पण मोडायचं होतं की त्याच्या पलीकडे पण राहणारी आहेत की लोक पुण्यामध्ये आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन करणारा एक मुलगा असू शकतो आणि तो वेगळा असू शकतो. आणि दुसरा त्यात महत्वाचा मुद्दा असा की बवेश सरांच्या बाबतीतच मला सांगायचं आणि मयूर संपत आपण की त्यांनी एकदाही डाऊट नाही घेतला. ते मला म्हटले तू कन्व्हिन्स्ड आहेस? मी म्हटलं 100%. तर मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन तुम्ही एकदा आजीबाई जोरात बघायला या, म्हणजे तुम्ही त्याचं कामच पाहिलं नसेल तर. जेव्हा ते सगळे बघायला आले त्यांनी पाहिलं की तो स्टेजवर काय करतोय, त्याला तेव्हा मटा सन्मान पण मिळाला बेस्ट ऍक्टरचं. देन दे वर शुअर की मी त्याच्यात असं काहीतरी पाहू शकतोय जे अजून आलेलं नाहीये. तर मला त्यांचेही खूप आभार, कारण त्यांनी ती संधी दिली की चल आपण अभिनयासोबत हा सिनेमा करूया. अदरवाईज खूप ऑब्व्हियस नावं होती डोळ्यासमोर ज्यांच्यावर फिल्म करताच आली असती, पण ते नवीन एक्सप्लोरेशन झालं त्याची आम्हाला सगळ्यांना मजा वाटली. इव्हन त्याने दशावतार मध्ये हो, सुद्धा absolutely. आणि त्याच्यात पण म्हणजे त्याच्या बाबतीत तर अभिनयाबद्दल बोलायलाच हवं दशावतारसाठी, कारण की त्याचा अत्यंत छोटा रोल होता very आणि limited त्याला scenes, माहिती होतं yeah. फ्रॉम डे वन. मी त्याला जेव्हा बोलवलं ना त्याला म्हटलं होतं की एवढूसा रोल आहे आणि तू ऑडिशन करशील का, आणि तो ऑडिशनला तयार होता. तेव्हा माझी ओळख झाली त्याची ऑडिशनला, आणि ऑडिशन केल्यानंतर मला लक्षात आलं की त्याच्यात एकतर ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे, दुसरं त्याला स्वतःबरोबर एक्सपेरिमेंट करण्याची तयारी आहे. on opportunity. बऱ्याच वेळेला ऍक्टर मध्ये तो ऍक्सेप्टन्सच नसतो की मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने करून पाहायचंय. तो होता आणि तो सेटवर ज्या पद्धतीने सरेंडर होऊन काम करत होता, ज्या पद्धतीने त्याने त्याच्या ज्या जागा आहेत त्या पूर्ण कॉइन केल्या, लक्षात येतं ना की त्याची डेप्थ किती आहे काम करण्याची. म्हणजे मी त्याला रोज सांगायचो की मला वाईट वाटतंय की मी तुला ह्याच्यापेक्षा जास्त या फिल्ममध्ये काही देऊ शकत नाहीये, पण आय एम शुअर की तुला असे दिग्दर्शक आणि अशा स्क्रिप्ट मिळतील की जे तुझ्यातलं पूर्ण पोटेन्शियल युटिलाइज करू शकतील. आणि मला अजूनही वाटतं म्हणजे उत्तरमध्ये त्याने उत्तम काम केलंय, पण अजून प्रचंड डेप्थ असलेला अभिनय आपल्याला अजून दिसायचा आहे, जो डेफिनेटली आपल्याला येत्या काळात दिसेल असा तो ऍक्टर आहे. म्हणजे इनफॅक्ट सगळ्यात सिद्धार्थ असेल, प्रियदर्शनी असेल, ते सुद्धा. अभिनयाच्या बाबतीत काय झालं अनफॉर्च्युनेटली, तो ज्या वेळेला लॉन्च झाला त्यावेळेनंतरची त्याला मिळत जाणारी कामं आहेत ना, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचे कदाचित डाऊट्स निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. तर त्याला जर वेगवेगळ्या प्रकारचं काम मिळालं असतं ना, किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रोल्समध्ये लोकांनी पाहिलं असतं, तर त्याच्याबद्दल हा डाऊट लोकांच्या मनात आला नसतं. रिजेक्शन अँड क्रिटिसिझम. नाही, रिजेक्शन तर पहिलं खूप सारे उलटे असं नाही की, कारण की एकतर सगळ्यात पहिलं मी कास्टिंग डिरेक्टर नंतर पहिल्यांदा फिल्म करतोय, त्यामुळे एक बर्डन पण होतंच की अरे कास्टिंग डिरेक्टर म्हणून ठीक आहे त्याचं काम कळलंय, पण एक डिरेक्टर म्हणून हा काय करतोय कोणालाच माहीत नाही. माझी मल्टिपल कामं जरी पाहिली असली तरी पण पहिलं रिजेक्शन होतं नावाला घेऊन. एप्रिल मे नाव कोणालाच पटत नव्हतं, कारण की काय एप्रिल मे, काय रिझन आहे एप्रिल मे. कारण की एप्रिल मे मला माहिती होतं की मला नक्की काय सांगायचं आहे, आणि राजेश सरांना कळालं होतं, कारण की राजेश जरी ते पेपरवरही नव्हतं तरी पण मी त्यांना नरेट करायचं, त्यांना कळायचं की अरे ह्या का एप्रिल मे म्हणतोय. पण राजेश सरांना 99चा पण प्रॉब्लेम होता, मग ते रिजेक्शन दुसरं पण होतं की 99 का हवंय तुला. पण ह्याची मल्टिपल कारणं नंतर लोकांना कळत गेली. दुसरं रिजेक्शन होतं तो जो माझा सगळ्यात आवडता सीन आहे सिनेमातला, जो आहे चमचा सिक्वेन्स, पिरियडवाला सिक्वेन्स. तर जेव्हा आपण जसे मला खूप आवडतं, कारण की राजू सर किंवा राजेश सर प्रत्येक वेळेला सिनेमा लिहिल्यानंतर मल्टिपल आपल्या जवळच्या लोकांना, मग ते फॅमिलीतले असतील, काही इंडस्ट्रीतले असतील, लोकांना बसून नरेट करतात, आणि मग त्यांचे प्रत्येकाचे फीडबॅक घेतल्यानंतर आपण मग फायनल स्क्रिप्टकडे वळायला सुरुवात करतो. ही प्रोसेस मी कंटिन्यू ठेवली. तर ती करत असताना जेव्हा राजेश सरांच्याच रिलेशनमधली कोणतरी, म्हणजे आमच्याच रिलेशनमधली कोणतरी व्यक्ती आली होती जी म्हणाली होती अरे असं थोडी असतं की विहिरीतनं आले तिचे पिरियड झाले. तर तो मुद्दा तेवढ्याच पद्धतीत जो ऑलरेडी क्रिटिसाइज झाला आहे तो मला परत सिनेमात मांडायचा आहे, आणि तो कुठेही होल्ड न सोडता त्याचा. तर जेव्हा सिनेमा पाहिल्यानंतर लोकांनी 2-3 स्त्रियांनी येऊन मला सांगितलं होतं की ॲज अ स्त्रिया पण आम्ही इतक्या सुंदर पद्धतीत सांगू नाही शकत जितक्या पद्धतीत ह्या सिनेमात सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणजे बरं, तो इतका क्रिटिकल सिक्वेन्स आहे सिनेमामध्ये की त्या सिक्वेन्सला जरा जरी तो हल्ला असता तरी तिथली मजा निघून गेली असते. कारण त्याच्यात गंमत काय होती, लिखाणात ज्या पद्धतीत तो आलाय आणि तो लिखाणात असताना परफॉर्म ज्या पद्धतीत झालाय, तर जितकं सहज त्या स्क्रिप्टमध्ये तितक्या सहज त्या अल्लडपणाने किंवा त्या इनोसन्सनी त्यांनी जर विचारलं नसतं तर तो त्याचा पोर्ट्रेट झाला नसता.
तो तसा पोर्ट्रे झाला म्हणून तो वर्क झाला. किंवा बरेचशा लोकांनी काही चॅनलमधले जेव्हा आपण स्क्रिप्ट ऐकवतो प्रत्येक स्टुडिओला जाऊन, तर त्यांनी हाही सांगितलेला त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू की अरे हे आम्हाला जगच कळालं नाही. तर ते जग असं समजण्यासारखं नव्हतंच. काही मित्र असे मिळाले, अरे आम्हाला की वाईट नाही बोलले कोणी सिनेमाला घेऊन, पण त्यांचं म्हणणं की अरे आम्हाला खूप मोठ्या कॉन्फ्लिक्टचे सिनेमे बघायची सवय आहे, ह्या कॉन्फ्लिक्टची आम्हाला सवय नाही आहे. पण ह्या सिनेमामध्ये छोटे छोटे कॉन्फ्लिक्ट आहेत. प्रत्येक ठिकाणी मोठ्या कॉन्फ्लिक्टने सिनेमा सांगितला पाहिजे एक्झॅक्टली. असा कुठंच मुद्दा नसतो. आणि तीच मला ब्युटी वाटली त्या फिल्म, त्याची सिम्प्लिसिटी इतकी आउटस्टँडिंग. जे आपण सुरुवातीला बोललो किती सोपं आणि करेक्ट. सुंदर आणि तो कॉन्फ्लिक्ट छोटा असतो. आणि गंमत ना कोण हे 99 जे आता मुद्दा जो मी मांडला, 99 मध्ये तो इनसेन्स होता. तेवढे छोट्या कॉन्फ्लिक्ट मधनं गोष्टी सॉल्व्ह व्हायच्या. आणि ते कॉन्फ्लिक्ट त्यांच्यासाठी तेव्हा मोठे होते. करेक्ट. आणि ते इतके सहज होते. म्हणजे त्या सिनेमामध्ये एक शॉर्ट आहे ज्याच्यामध्ये तो कानफाडत मारतो म्हणतो की अरे तू चुकीचं वागलास, पण तोच मित्र आत्ताचा मे बी जाणार नाही, पण 90s मधला मित्र दुसऱ्या दिवशी जाऊन सॉरी म्हणून किंवा काही रादर ते एकमेकांच्या गळ्यात घालून संध्याकाळी आपल्याला दिसायचे. ते 99 त्याच्यासाठी होतं. बरं 99चे पण मल्टिपल रिझन होते, असं नाही की ते नुसतं 99. तर रिजेक्शन प्रत्येक गोष्टीला होतं. क्रिटिसिझम पेक्षा मी म्हणेन की मला ह्याचा आनंद खूप झाला की युट्यूबवरती कधीच कोणीही वाईट कमेंट नाही दिले अद्याप. मग ते पिक्चरला असेल, टीजरला असेल, ट्रेलरला असेल. पण मला ज्या कमेंट लोकांकडनं मिळाल्या त्यातली 2-3 कमेंट अशा होत्या की एक माणूस उभा राहिला थिएटरमध्ये आणि म्हणाला की अरे 99 कारणं आहेत की हा सिनेमा का आवडला. एक व्यक्ती भेटली, फिमेल होत्या त्या, रत्नागिरीमध्ये शोला आम्ही गेलो होतो. त्यांनी हात धरून त्या खूप रडायला लागल्या. म्हटलं की असं रडण्यासारखं तो सिक्वेन्स आहे, पण तो सिक्वेन्स झाल्यानंतर सगळं नंतर हॅपी झोनवरतीच जात आहे. पण त्यांनी मला एक उत्तर दिलं जे मी ऐकून माझ्या डोळे भरले. की ते उत्तर असं होतं की माझे मिस्टर जाऊन 1.5 वर्ष झाली, पण 1.5 वर्षामध्ये हा 2 तास होते जिथे मी स्वतःला शांत करून सिनेमा बघू शकले. जसं मगाशी क्षितिजनी सांगितलं, काही माणसं वाशीवरनं इकडे आली होती, काही शो आपले एप्रिल मेचे इकडचे बंद झाले होते आणि वाशीला एक चालू होता आणि एक ठाण्यात चालू होता. तर त्या ठिकाणी मी अनुभव घेतलेला आहे की ठाण्यातनं एका मुलीने, लग्न झालं होतं, ती वाशीला राहते, तिने आपल्या आईला बोलून घेतलं. एका मुलानी जो 10वीत का 12वीत आहे त्यांनी भुसावळवरनं आपल्या आई वडिलांना ठाण्याला बोलून घेतलं. तर ह्या गोष्टी जसं शिवराज म्हणाला की हे नंतर मिळत गेलं, कारण नक्की आपल्याला जे बनवायचं होतं ते लोकांपर्यंत पोहोचलं. आणि ते करतात लोक, आणि ते करतात आणि ऍब्सोल्युटली करतात. कारण की सेम पॉईंट ऑफ व्ह्यू जसं ह्यांनी सांगितलं की काही गोष्टींमध्ये टीम मध्ये पण असं होतं की अरे भटीन काकू वर्क नाही होत आहेत. कारण की प्रत्येक वेळेला सिनेमा आपण जे बघत असतो किंवा आपण त्या पात्रामध्ये काहीतरी बघत असतो. आता मला त्या भटीन काकू का हवं होत्या, ऍक्टिंग ही सेकंडरी आहे माझ्यासाठी. म्हणजे मी माझं पर्सनल सांगतोय, माझ्यासाठी ते लिहिलेलं कॅरेक्टर त्याच्या जवळ जाते का. म्हणजे काय, भटीन काकूचं कॅरेक्टर काय होतं, एक वॉर्मथनेस असलेली गावातली आजी, आणि जी आजीनी त्यांच्या वडिलांपासून सगळ्यांना मॉलिश केलं, आंघोळी घातल्या. तर तो एक वॉर्म जो हवा होता तो त्या भटीन काकूंमध्ये खूप होता. म्हणजे त्यांना टीममध्ये पण आम्ही डिस्कशन करत असताना अरे नाही वर्क होत आहे, त्यांचे डायलॉग डिलिव्हरी करेक्ट येत नाही. म्हटलं अरे ते मी हँडल करतो ना, मला कसं हँडल करायचं आहे. पण तीच व्यक्ती आज मी मस्करीमध्ये कोणाला तरी परवा म्हणालो की डिसेंबर महिन्यामध्ये जेवढा रेहमान डकेत फेमस आहे तेवढाच भटीन काकू फेमस आहे. कारण की ते कंटिन्युअसली तिचे डायलॉग्स येतात, त्यांचे सीन्स लक्षात राहतात, ते सीन कंटिन्युअसली येत आहेत. आणि त्यांनी ज्या पद्धतीत ते पोर्ट्रे केलं ना की असं वाटतं की ते खरं वाटतं, की खरंच असं वाटतं की अरे आपण आजीच्या बाजूला बसून ऐकतोय की काय. आणि ना खरं तर मस्त चित्रपट आहे 2025 मध्ये. आपण तर तुम्ही चौघच आहात, पण या पलीकडे आणखीन छान डिरेक्टर्स आहेत किंवा आणखीन छान स्क्रिप्ट आहेत ज्या प्रेक्षकांनी बघितल्यात, काहींनी नाही बघितल्या. 2026 मध्ये आता आपण येतोय. आणि काय माहितीये का, असं होतं की आता जसं उत्तरच्या बाबतीमध्ये एक हिंदी आणि एक हॉलिवूडचा चित्रपट थिएटरमध्ये आहे, त्याच्यामुळे उत्तर स्टील फायटिंग पण आहे, छान चाललाय, रिस्पॉन्स चांगला आहे. पण ना एक मोठा मुद्दा जो गेली कित्येक वर्ष तुम्ही सगळ्यांनी नोटीस केला असेल, ॲज अन ऑडियन्स आम्ही नोटीस करतो, ते म्हणजे आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये एकेका तारखेला 4-4, 5-5 चित्रपट रिलीज होतात. मी गेल्या वर्षीसुद्धा एक राऊंड टेबल केली होती, मी त्यातसुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता. खरं तर काय होतं ना, आपल्याकडे नो डाऊट खूप चांगल्या स्क्रिप्ट असतात, चांगले चित्रपट येतात, पण ना खूप गर्दी होते एकाच दिवशी. कुठला बघायचा, कुठला प्रमोट करायचा किंवा प्रमोट केलेला कुठला लोकांपर्यंत पोहोचलाय याबद्दल ना खूप कन्फ्युजन असतं, किंवा अनेकदा एकही चित्रपट पोहोचत नाही, अनेकदा सगळे पोहोचतात, ते खूप कमी होतं. मला तुमच्या चौघांकडनं जाणून घ्यायला आवडेल की सॉल्युशन नाही म्हणणार, पण यावर तुम्हाला तुमचं काय ओपिनियन आहे ते मांडावं असं वाटतं. मी आत्ता त्याच्यातनं चाललोय म्हणून मी जे काही एक्सपिरियन्स आले ते शेअर करू शकतो. ते 2 लेअरचे आहेत. एक लेअर असं आहे की मी थिएटर चालवणाऱ्यांशी एकदा शांतपणे बोललो, अगदी 13-14 तारखेलाच, आणि त्यातनं मला एक फार महत्त्वाचं लर्निंग कळलं की विक्टिम कार्ड प्ले करून काहीच होणार नाही, काहीच होत नाही.
कारण त्यांनी मला सिंपल असं सांगितलं, आणि जे आपल्या सगळ्यांना मराठी सिनेमा म्हणून कळणं खूप गरजेचं आहे, की हिंदी सिनेमाचं 500 रुपये तिकीट आणि 300 रुपये FNB याचे 800 रुपये होतात. मराठी सिनेमाला 150-200 रुपये तिकीट आणि 150 रुपये FNB याचे 350 रुपये होतात. तर एकीकडे जर एखाद्या माणसाला 850 रुपये मिळत असतील आणि तेच त्याला 300 रुपये मिळत असतील, 300 येणारी लोक त्याला गॅरंटीड नसतील, तर केवळ त्यांनी मराठी आहे म्हणून ते का करावं, हा मला अतिशय महत्वाचा मुद्दा वाटतो. त्यांचा व्यवसाय आहे तो एक. आणि दुसरं असं की असं झालंय मागे की त्यांनी ते लावलंय, पण मराठी फिल्मची कलेक्शन 10,000, 15,000, 20,000 अशी आहेत, आणि हिंदी सिनेमाचं त्या आठवड्याचं कलेक्शन 10 लाख 20 लाख आहे. तर मग आपण ती भाबडी अपेक्षा ठेवणं की नाही तरी तुम्ही 10,000चा सिनेमा चालवा, हे व्यवसाय म्हणून मला व्यवसाय म्हणूनच मुळात चूक वाटतं. त्यामुळे मला त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघणं हा एक भाग वाटतोय. आणि दुसरं मला असं वाटतंय, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण मला असं वाटतं की 100 सिनेमांपेक्षा ना समजा 30 सिनेमे हा फोकस ठेवला आणि एका निर्मात्याने एका सिनेमाला सगळे पैसे घालवण्यापेक्षा 4 निर्मात्यांनी एकत्र येऊन एक सिनेमा बनवला, तर त्याची संख्या कमी झाली तर त्याचे रिलीज डेट्स पण सुटसुटीत होतील. आता काय होते की 12 डिसेंबर मग 4 लोक तिकडे घुसणार, आणि मग लिटरली असं झालं. मला या शब्दात एका थिएटरचे ओनर म्हणले की काय होतं, आला प्रेक्षक, अरे हा सिनेमा मराठी आहे, हाय हाय हाय, जाऊ दे चल हिंदी बघू, असं म्हणून तो जातोय. तर त्यामुळे त्याला ती जी ब्रिदेबिलिटी आपण म्हणतो की एक सिनेमा आला त्याला त्याचं ब्रीथ करू द्या, छान त्याला त्याचे 2 वीकेंड जाऊन द्या, त्याला त्याचं मोठं होऊ द्या, मग पुढच्या सिनेमाची एक पायाभरणी सुरू करूया. कारण अदरवाईज काय होतं, ती गॅप नाही पडली ना. साधी गोष्ट आहे, आपण सगळे थिएटरमध्ये मराठी सिनेमे वर्षाला 2 किंवा 3 बघतो. ऑनेस्टली प्रत्येकाला जर विचारशील तर तेवढी क्रेवेबिलिटी 2 किंवा 3 सिनेमांची आहे. तर तीच ऑडियन्स कडनं आपण अपेक्षित करणार ना. तर असे 4-5 वेगवेगळ्या ग्रुप्सचे ऑडियन्स जरी धरले आणि त्या प्रत्येकाचे 3 सिनेमे धरले तरी ॲपेटाईट हे 15 ते 20 सिनेमांचंच आहे. तर ते ॲपेटाईट जर लक्षात घेतलं, ते डिस्ट्रीब्यूट केलं, तर मला असं वाटतं त्याचा एक प्रॉब्लेम सुटेल. आणि दुसरं ऑब्व्हियसली कम्युनिकेशन असायला पाहिजे की बाबा ही तारीख आहे, या तारखेला ही फिल्म येणार आहे, तर ओके. म्हणजे माझ्या बाबतीत मी ऑनेस्टली सांगतो आज की मला माझं आणि हेमंतचं बोलणं झालं होतं आणि त्याचं आधी चाललं होतं की 12 डिसेंबर रिलीज करायचं. तर तेव्हा तसं म्हटलं की नाही, तुझी पहिली फिल्म आहे तर तेवढी ब्रिदेबिलिटी आपण ठेवायला पाहिजे, आणि मी 1 जानेवारीला येतो, विच वॉज ॲब्सोल्युटली ग्रेट ऑफ हिम. सेम आशा सिनेमा ज्यांनी केला, देवता चव्हाण पाटील मॅडम, त्या माझ्या कॉलेजच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी मला शिकवलेलं आणि त्यांनी मला फोन केला की आमचं चाललं होतं 12ला यायचं, पण मी असं म्हणलं की नाही क्षितिजची फिल्म आहे तर मी 19ला येते. आता हा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा पण भाग आहे, ज्याच्यासाठी त्या दोघांचे मी आभार मानतो कॅमेरासमोर, कारण याच्यानेच माझ्या फिल्मला एक ब्रिदेबिलिटी पण मिळाली. तर ते मला असं वाटतं अंडरस्टँडिंग प्रत्येकाने ठेवणं आपल्याकडे खूपच गरजेचं आहे. पण हे बोलून ह्याच्यावर सोल्युशन निघतं काय मत? कोणी अनुभव घेतलाय? नाही, मला असं वाटतं आता क्षितिज म्हणाल त्यातल्या काही गोष्टी मला पटतात, काही नाही पटत, तर दोन्ही सांगतो. एकतर जो व्यवसायाचा भाग आहे ना, की आपली स्पर्धा ही हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटांची असणारच आहे. त्यामुळे मराठी मेकर्स म्हणून आपण हे रडणं थांबवलं पाहिजे की आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत किंवा आम्हाला आमच्यावर अन्याय होतोय. तो अन्याय असणारच आहे. आता त्याच्या पुढे आपण जायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त किती चांगलं आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो आणि प्रेक्षकांना बोलवू शकतो हा एक भाग झाला. पण जो मूळ मुद्दा होता की एकाच दिवशी अनेक चित्रपट एकत्र येतात, तर आमच्या वेळेला आय थिंक आरपार येत होता आणि आय थिंक अजून एक होतं बिन लग्नाची गोष्ट, 2 फिल्म्स येत होत्या. तर आमच्याकडनं आरपारला संपर्क झाला होता आणि खूप आधी झाला. आम्ही माझ्या मे एंडला फिल्म अनाऊन्स केली आणि त्याच वेळेला ती 12 सप्टेंबर ठरली होती. सो आम्ही त्याच्यानंतर ज्यावेळेला ही फिल्म येते असं कळलं त्यावेळेला आम्ही त्यांना संपर्क केला होता. माझा पार्टनर आहे सुजय अंडे, तो बोलला होता, निर्मात्यांशी बोलला होता, कलाकारांशी बोलला होता. पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कारण असतात. त्यांची अशी काहीतरी कारणं होती की त्यांना ती 12 तारीख सोडून रिलीज करणं शक्य नव्हतं. तर कम्युनिकेशनचा डेफिनेटली प्रयत्न झाला होता आणि आमचं म्हणणं असं होतं की त्याच्यात पण एक कसं असतं की एकाने आधी फिल्म अनाऊन्स केली आहे तर दुसऱ्याने त्याच दिवशी येणं अडचणीचं ठरू शकतं, त्यामुळे ते होऊ नये. मला असं वाटत नाही की आपण फिल्मच्या संख्येवर लिमिटेशन आणू शकतो, कारण की कसं आहे, निर्माता म्हणून माझं विजन वेगळं असेल, त्याचं वेगळं असेल, ह्याचं वेगळं असेल. ते चौघे एकत्र येऊन एक फिल्म करणं हे म्हणजे हे आयडियली खूप म्हणजे हे आयडियलिस्टिक आहे, पण प्रॅक्टिकल वाटत नाही मला. त्यामुळे चित्रपटांची संख्या आपण लिमिट करू शकणार नाही आहोत. काय होऊ शकतं की या सगळ्या निर्मात्यांची जशी एक आपण मराठी चित्रपट महामंडळ आहे किंवा असं अशा ठिकाणी कुठेतरी आपण जर सगळे निर्माते एका एंटिटी अंडर असतील आणि त्यांनी जर आपापसात कम्युनिकेशन ठेवून कुठल्या दिवशी कोण रिलीज करतंय हे आधीपासून ठरवलं
आणि त्याच्यात जर समन्वय आपण जास्तीत जास्त नीट करू शकलो तर कदाचित याला काही प्रमाणात सोल्युशन येऊ शकतील. पण मला वाटत नाही की एका दिवशी 2 फिल्म्स येणं थांबू शकेल. म्हणजे एका दिवशी एकच फिल्म येणं हे खूप आयडियलिस्टिक आहे, जे कुठेच होऊ शकत नाही. म्हणजे आपण आत्ता बोलतोय कारण की आपण आज त्या विषयावर एका तटस्थपणे चर्चा करायला बसलोय. पण प्रॅक्टिकल जर म्हणालात तर ऍक्टरच्या डेट्सचा प्रॉब्लेम असतो, डिस्ट्रीब्युशन प्रत्येकाचे आडाखे वेगळे वेगळे असतात, काही वेळेला एकत्र फिल्म येण्यामागे पण त्यांची काही गणितं असतात. तर या सगळ्याचा विचार करता एका दिवशी एकच फिल्म रिलीज होणं हे मला वाटत नाही येत्या काळात होऊ शकेल. कम्युनिकेशन एकमेकांबरोबर ठेवून आणि कुठली तरी अशी एक सेंट्रल बॉडी जी एकमेकांबरोबर समन्वय ठेवू शकेल, लूप मध्ये असेल की बाबा हे आणि मदत करू शकेल एकमेकांना. कारण की मेकर्स म्हणून आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो, पण प्रत्येक वेळेला फक्त क्षितिज आणि माझ्या हातात गोष्टी असणार नाहीत किंवा मी आणि रोहन एकमेकांशी बोलून त्या सॉल्व्ह करू शकणार नाही. कारण की तिकडे लोकांचे पैसे इन्व्हॉल्ड आहेत, तिकडे वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशन कंपनीज इन्व्हॉल्ड आहेत, त्या प्रत्येकाचे वेगळे वेगळे प्लॅन्स आहेत. हिंदीतले सिनेमे येत असतात, हिंदीतल्या सिनेमाबरोबर कॉम्पिटिशन करायची नाही म्हणून मग त्यातल्या त्यात मराठीतल्या बरोबर आपण कॉम्पिटिशन करूया असा अप्रोच असतो. सो खूप फॅक्टर्स आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते आपण त्याच्याकडे खूप कॉम्प्लेक्स प्रश्न येतो सोडवायला. खरंय. मला फक्त एकच असं वाटलं, माझा म्हणण्याचा मुद्दा त्याच्यात असा होता की मी सिंडिकेट हा शब्द चुकीचा आहे, पण आत्ता काही वेळेला असं झालंय की चांगले निर्माते एक फिल्म करून निघून गेलेत, कारण त्यांनी ना खूप जास्त पैसे टाकलेत आणि त्यांना लक्षात आलं की इट इज नॉट वर्थ इट. तर मला असं वाटलं की थोडं लो स्टेक्स गेम मध्ये ते इन होऊन जर त्यांनी छोट्या छोट्या फिल्म्स असतील, महत्वाच्या फिल्म्स असतील, त्याला एक काहीतरी बाबा 3 लोक 4 लोक एकत्र येऊन जर झालं पण आय थिंक ते व्हायला लागलंच आहे हा, ना. म्हणजे तर तो ना एक विश्वास बसणं जे असतं ना की चला मला 4 कोटी घालवण्यापेक्षा आम्ही 4 जण मिळून 3 कोटी घालवतोय आणि ठीक आहे, इट्स वर्थ टेकिंग दॅट रिस्क. तर कदाचित ना ते एक चांगले क्लस्टर्स फॉर्म होतील. म्हणजे मी हिंदीत पण काही ठिकाणी बघतो ना की चांगले क्लस्टर्स आहेत 3-3, 4-4 लोकांचे आणि ते जॉईंटली ती रिस्क घेतात. आय थिंक ते तर करावंच लागतं. म्हणजे आता ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस याच्यामध्ये मिळून आम्ही 8-9 जणांनी मिळून ती फिल्म प्रोड्यूस केली. Exactly. त्याच्यात तू पोहोचू शकत Exactly. नाहीस तिथपर्यंत. Exactly. सो Exactly. हे तर आपल्याला करावंच लागणार आहे. कारण की जर एखादी गोष्ट आपल्याला त्या स्केलपर्यंत घेऊन जायची असेल किंवा रिस्क शेअर करणं गरजेचं असेल तर ते लोक वेगवेगळे येणं एक्झॅक्टली गरजेचं आहे. एक्झॅक्टली. शिवराज. मला वाटतं यासाठी ना जे फिल्मचे निर्माते आहेत, ते एक तर आहे की कम्युनिकेशन आणि सगळं माहिती पाहिजे ग्रुप असल्यासारखं, ते तर व्हायलाच पाहिजे. कारण फिल्म मेकर्स मित्र असतात, ॲक्टर्स मित्र असतात, पण निर्माते खूप घट्ट मित्र आहेत असं खूप कमी वेळेला दिसतं आपल्याला. तर ते तसं जर झालं तर कम्युनिकेशन होईल आणि त्यातनं काहीतरी असं डेट्सचं येईल. पण ह्याचं एक उत्तम एक्झाम्पल हे नाटकांमध्ये आपल्या कमर्शियल नाटकं ज्या प्रकारे ऑपरेट होतात ना, ते बघण्यासारखे, म्हणजे ते शिकण्यासारखे की तुला ही डेट हवी, ठीक आहे मी सोडतो, मग तू मला इथली दे तिथली दे. सो हे जे कम्युनिकेशन ना निर्मात्यांचं नाटकाच्या, ते खरं तर ते जर कुठे इकडे जर ॲडॅप्ट करता आलं या फिल्म ह्याच्यामध्ये, कारण ते इतकं समंजस, म्हणजे आत्ता म्हणजे असं नुसतं पान उघडलं पेपरचं की अख्खी पान भरून जाहिराती ज्या म्हणजे एवढी नाटकं चालू आहेत, पण सगळे थिएटरला लोक पण येत आहेत, नाटकं पण चालत आहेत आणि सगळं व्यवस्थित चालू आहे, म्हणजे सिस्टीम असल्यासारखं चालू आहे, म्हणजे ती मशीन चालू आहे. तर हे फिल्मच्या बाबतीत व्हायला हेच कुठंतरी हे मॉडेल जर फिल्म करणाऱ्यांनी जर ॲडॅप्ट करू शकले समहाऊ. कारण मला पण आता माहीत नाही, मी त्या गेममध्ये नाही की मला माहीत नाही की एक फिल्म रिलीज करताना किती म्हणजे काय काय मला बघायला लागतं, काय डिस्ट्रीब्युशन कंपनीला माझं काय डील असतं, त्यांचं कुणाबरोबर काय डील आहे. मग आता आमची आणि गुलकंद एकाच दिवशी रिलीज झाली आणि दोन्हीला ऑडियन्स भरपूर गेले. तर असं झालं की ओके आपण म्हणतो एका दिवशी 2 रिलीज करू नये, पण झालं आणि चांगलं पण झालं, तर मग काय प्लाझामध्ये फार छान 2 चित्रपट हां, आणि मग ते बघायला खूप असं भारी वाटतं की अरे दोन्ही चालतायत. आणि दुसरी बाकी पण एक्झाम्पल आहेत की एका दिवशी 2 आले आणि काय एक चालली आणि दुसरी नाहीच चालली. सो असं हे नाही की हे बरोबर किंवा एका दिवशी आलं तर चालतच नाहीत, एका दिवशी आले तर चालतात, असं पण काहीच सांगता येणार नाही. पण नाटकातनं हे शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं की ते इतकं छान ऑपरेट होतं ना सगळं नाटकांचं सगळं, म्हणजे तू जास्त जवळून ते बघतोयस आणि तुला माहिती आहे. तर ते डेट्स मिळवणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमधलं जे कम्युनिकेशन ना प्रत्येकाचं, म्हणजे ते मधले 4 लोक असतात त्यांच्याकडे त्या सगळ्या डेट्स येऊन त्या कशा फिरतात आणि कसं होतं. सो तसं काहीतरी मॉडेल माहीत नाही, म्हणजे मी एकच फिल्म केली, अजून कदाचित 2-3 केल्यावर मला तो अंदाज येईल असं वाटतंय. बापरे. सगळ्यांनी उत्तर त्यांची दिली, त्यामुळे मला तेवढं नाही बोलायचं. पण माझं पर्सनल असं मत आहे की
एका म्हणजे आता जसं हा म्हणाला की आरपार त्या दिवशी ना आरपार ह्याच्या दिवशी आरपार होती, दशावतार आणि माझ्या दिवशी ह्याच्यात हे जसं हा म्हणाला की गुलकंद आणि आता थांबायचं नाही आले होते, म्हणून आम्ही डिसाईड केलं की यार नाही त्यांना 2 वीक देऊया, म्हणून आम्ही 16 तारखेला येणार होतो. 16 तारखेच्या वेळेस प्रॉब्लेम असा झाला की ते वॉर सिक्वेन्स रेड झालं, त्यामुळे मला परत तारीख एक आठवडा पुढे ढकलायला लागली. बरं त्यावेळेसच मिशन इम्पॉसिबल आला होता. ह्यासोबत म्हणजे ते जे बॅगेज आलं 16 तारखेचं, बंजारा माझ्यासोबत येणार होता. दॅट्स ओके, पण प्रत्येकाने यावं तो मुद्दा वेगळा आहे. पण तो सगळा लॉट पुढे ढकलला गेल्यामुळे त्या दिवशी म्हणजे एप्रिल ज्या दिवशी रिलीज झाली त्या दिवशी 7 मराठी सिनेमे होते. एक राजकुमारचा सिनेमा होता हिंदी आणि एक मिशन इम्पॉसिबल. हे सगळं बॅगेजनी रन करायची होती फिल्म. तरी देखील 5 आठवडे तग धरून राहील आमचं फिल्मचं मेरिट म्हणेन मी. पण मला पर्सनली असं वाटतं की हे जे मेरिट आहे ना, हे प्रत्येक प्रोड्युसरनी बसून, जसं क्षितिज म्हणाला की त्यांनी बसून एकत्र 4 लोकांनी मिळून एक सिनेमा बनवला पाहिजे, किंवा जसं यांनी बनवलं. म्हणजे आपल्या एप्रिल मेला पण 4 प्रोड्युसर आहेत आणि जे एकत्र येऊन त्यांनी एक सिनेमा बनवला आहे. सेम मला असं वाटतं की एखादा सिनेमा जर मेरिटवर चांगला असेल तर त्या मेरिटल्या असलेल्या सिनेमाला प्रत्येकाने सपोर्ट करून तो इतका फोर्स केला पाहिजे की तुम्ही थांबा, ह्याला येऊ दे, हे आत्ता सांगण्याची गरज आहे. आणि तसं जर झालं आणि हे जर प्रत्येक प्रोड्युसरला किंवा डिस्ट्रीब्युटरला कळलं की नाही ही फिल्म मेरिटवरची, हिला येऊ दे, जे मला असं वाटतं मल्याळम सिनेमा खूप इंटरेस्टिंगली पोर्ट्रे करत आहे. कारण की त्यांना कळतं की ही फिल्म मेरिटवाली, हिला 15 दिवस चालू दे, दुसरी आणूया, पहिली पकडली तर ती चालूच राहणार आहे. तर ती जर गोष्ट करू शकलो मराठीमध्ये तर मला असं वाटतं की 4 सिनेमे जे एका दिवसाला येतात त्याच्याऐवजी थोडेसे स्प्रेड येतील. सोबत मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला अरे मराठी फिल्म आता समजा ह्याच घेऊया, कारण की उत्तरेच्या दिवशी अजून काहीतरी आलं होतं, कैरी आली होती. ह्याच्या दिवशी तर 3 सिनेमे होते. तर मला पर्सनली असं वाटतं की जर प्रत्येक डिस्ट्रीब्युटरने हे जर ठरवलं की अरे आता दशावतार चालले किंवा आरपार आता दोन्ही एकत्र आलेत, परत ती 3री फिल्म होती, तर हे जर ऑडियन्सनी पण ठरवलं, मला असं वाटतं पर्सनली की ऑडियन्स प्रत्येक सिनेमाला तेवढाच मेहनतीने जायला लागला, जसं गुलकंद आणि ह्याला दोघेही एकत्र गेले होते, तेच ह्या 3 सिनेमांना नाही मिळालं. फक्त दशावतारकडे गेलं, कारण की दशावतार एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह होता. ह्याचा अर्थ त्या 2 सिनेमा वाईट होते की नव्हते, पण त्यांना दशावतारला प्रेफरन्स द्यायचा होता. तर माझं पर्सनल मत असेल की जसं ऑडियन्स बघतंय तसं मला पर्सनली असं वाटतं की इंडस्ट्रीतल्या प्रत्येक माणसाने पण ती फिल्म जेव्हा प्रीमियर ठेवला जातो तो प्रीमियर फक्त लोकांनी तुम्ही येऊन फिल्म बघा असं नाही आहे. त्या फिल्मबद्दल चर्चा करा. तुम्हाला जर त्या पिक्चरमध्ये पोटेन्शियल वाटलं तर तुम्ही लोकांमध्ये जाऊन बोला, जेणेकरून तो अवेअरनेस वाढेल आणि लोक थिएटरपर्यंत पोहोचू शकतील. पण आपल्याकडे प्रीमियर नंतर फक्त काही लोक जी आपण ठरवलेत कॅमेरावरती ती येऊन बोलतात, ते आपले मित्रच असतात किंवा आपल्या ओळखीचे कोणतरी असतात, ते आपल्याबद्दल कौतुकच करत असतात. पण माझं पर्सनल मत हेच कौतुक त्यांनी जर इंडिव्हिज्युअली मांडलं तर ते सिनेमापर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल, लोक सिनेमा थिएटरपर्यंत पोहोचतील. आणि ह्यासोबत मला असं पर्सनली वाटतं की आपण ना मराठी इंडस्ट्रीनी खास करून घाबरलं नाही पाहिजे की मराठीच्या दिवशी 5 मराठी सिनेमे. मी म्हणतो की एखादा हिंदी सिनेमा असेल जो खूप पॉप्युलर असेल, खूप मोठा स्टार असेल, पण तुम्हाला तुमच्या फिल्ममध्ये जर पोटेन्शियल वाटत असेल तर तुम्ही ती तारीख का सोडता? मग ती तुम्ही का घाबरता की रे नाही हिंदी बरोबर कसं यायला पाहिजे? मला पर्सनली वाटतं तुम्ही यायला पाहिजे जर तुम्हाला वाटतं तुमची फिल्म मेरिटमध्ये आहे. म्हणजे मला त्यामुळे काय होते, सॉरी त्यामुळे काय होईल की जे स्कॅटर्ड होतात ना सिनेमे एका दिवशी 4 ते मला असं वाटतं अजून पसरतील आणि अजून लोकांपर्यंत पोहोचतील. मग तुमचा ऑडियन्स आहे नाहीये तो नंतर ते येतच नाहीये ना, मग ऍटलीस्ट तुमच्याकडे एक चान्स तरी आहे की अरे मी बिंदास्त रिलीज केली. मला आत्ता मी एक्झॅक्ट या सिच्युएशन मध्ये जातोय. मला प्रत्येक आठवड्याला मोठी फिल्म आहे समोर. म्हणजे मी जेव्हा थिएटर ओनरशी बोललो तेव्हा ते म्हणले की धुरंधर 5ला रिलीज झालाय पण तो स्प्रेड 12ला झालाय, त्यामुळे त्याचा रिलीज आमच्यासाठी 12च आहे. खरं सांगायचं तर तो जो फुटलाय सिनेमा, म्हणजे आमच्या पहिल्या आठवड्याला धुरंधर होता, 19ला अवतार होता, 25ला कार्तिक आर्यनची फिल्म होती. सो प्रत्येक आठवड्यात आम्ही फाईट करतोय. पण मला जी लोक भेटतात ते हेच सांगतात आणि ही थिएटर ओनर मधली लोक सांगतात की पोटेन्शियल आहे त्यामुळे फिल्म राहिली. आणि मजा ही आहे की पहिल्या आठवड्यापेक्षा म्हणजे अवतार आल्यानंतर जे शो कमी झाले होते ते 3ऱ्या आठवड्यात परत वाढले. पण तोच एक्सपिरियन्स असतो, माझा पण सेम एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच्यासाठी ना इंडस्ट्रीतल्या पण सगळ्या लोकांनी एकत्र सपोर्ट करायला पाहिजे त्या सिनेमाला. ह्याचा अर्थ असा नाहीये की अरे मेरिटवर नाही म्हणून सपोर्ट करा, माझं असं म्हणणं नाही, मेरिटवर नका सपोर्ट करू. पण जी जर फिल्म मेरिटवरती चालली, खरंच ही चांगला सिनेमा आहे, तर अजून लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल. मला असं वाटतं, मी एक सिंपल उदाहरण, एक चांगलं इंटरेस्टिंग उदाहरण देतो. एक फिल्म आली होती लोका नावाची. ती फिल्म प्रियदर्शन सरांच्या मुलीची फिल्म, कल्याणी प्रियदर्शनी. एक फिमेल ओरिएंटेड फिल्म जी सुपर वुमन म्हणून फिल्म पोर्ट्रे झाली. पण ती फिल्म सपोर्ट करायला नॉट ओनली मल्याळम सिनेमा
तेलुगू तमिळ कन्नडा सिनेमा एकत्र उभे राहिले आणि फिल्म मोठी झाली. सेम विथ अमरन नावाची एक फिल्म आली होती, किंवा सेम विथ 2-3 फिल्म आल्या ज्या मल्याळम सिनेमा असून त्या स्ट्रॉंगली पोर्ट्रे झाल्या. यालाच धरून अशी एक आयडिया म्हणून वाटत होते की कारण आमची पण रिलीज झाल्यावर असं मला सोलापुरात माझे बरेचसे नातेवाईक आहेत, मामा वगैरे आहेत, तर ते म्हणले अरे आमच्या इथं त्या एका वेगळ्या थिएटरला शो लागला आहे ना, म्हणजे तिथं जरा महाग असतं तिकीट, 200 रुपये असतं, पण सिंगल स्क्रीन जे थिएटर आहे 100 रुपये तिकीट, तिथे लोक जातात, तर तुम्ही काही करू शकता का की तिकडे शो लागेल. तर तिथे शो लावला तर तिकडे धडाधडा हाऊसफुल व्हायला लागलं. सो सोलापूरमध्ये शो हाऊसफुल होत आहेत, हे सगळ्यांसाठी सरप्राइझिंग होतं की सो हे जे टार्गेटेड स्क्रीनिंग जर असं काही पॅटर्न जर शोधता आला यात डिस्ट्रीब्युटर्स कडून पण, म्हणजे हे प्रत्येक फिल्म होते ते एक पुस्तक लिहिल्यासारखंच आहे की प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे आहेत, तर ते सगळ्यांनी जर शेअर केले तर कुठेतरी कळेल ओके माझी ही फिल्म अशा टाईपची वाटते की इथे गावातही आवडेल आणि शहरातही आवडेल. आता काही असतात की असं की सिटी प्राईड कोथरूडला चालणार असं टोमणा म्हणून मारतात, पण मला वाटतं ती अपॉर्च्युनिटी म्हणून पण बघितली पाहिजे की ओके ती तिथली फिल्म आहे, तर मग टार्गेट करा की तशा टाईपचे अजून कुठल्या कुठल्या शहरांमध्ये स्क्रीन आणि टायमिंग्स आहेत. ह्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी आता एक लालो नावाची फिल्म आली, ती तर 55 lakhs मध्ये बनली होती, जी 100 क्लब आहे फिल्म. तर त्या फिल्मला ह्याचा अर्थ असा नाही की गुजराती फिल्म त्यावेळेस रिलीज झाल्या नाहीत, पण लालो कमी बजेटमध्ये असून सुद्धा जेव्हा डिस्ट्रीब्युटरला कळलं अरे ह्याचं पोटेन्शियल खूप इंटरेस्टिंग आहे, त्यांनी अख्खा सिनेमात असा पोर्ट्रे केला, त्यामुळे आजूबाजूला कुठलीच गुजराती आता film हिंदी डब होऊन येतोय 9 जानेवारी. त्यामुळे ही गंमत आहे. मला असं वाटतं ते कुठेतरी मराठी इंडस्ट्रीने थोडंसं अजून सिम्पलर केलं ना, की प्रत्येक डिस्ट्रीब्युटरने बसून की ही फिल्म आता नको आणूया, हिचं आता येऊ दे, कारण की हिचं म्हणणं आहे मी एप्रिल मे मग मुद्दामून उदाहरण देत नाही, पण एप्रिल मे ही एप्रिल मेचीच गंमत आहे ना, मी दिवाळीत रिलीज करून काय करू. तर एप्रिल मेला जर एप्रिल मे येतोय तर मग त्याच्या आजूबाजूला आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया, असं मला असं वाटतं. स्पेस द्यायला पाहिजे. स्पेस द्यायला पाहिजे. खरं आहे. आणि हे ना न्यू व्हॉइसेस न्यू कॉन्फिडन्स मला खूप आवडला गाईस. पण थँक्यू सो मच. खरं तर ज्या प्रकारे उत्तम चित्रपट तुम्ही बनवलेत तशा छान गप्पा झाल्या, आणि 2026 आणि पुढची अनेक वर्ष छान छान प्रोजेक्ट्स तुमच्याकडनं बघायला आवडतील. ऑल द व्हेरी बेस्ट आणि हॅपी न्यू इयर. थँक्यू. Happy New Year to you and the Whole team. viewers also. Yeah, Whole exactly, team. exactly. थँक्स. Thank you. Thank you.